पाहिलेलं आहे की कशा प्रकारे जे शौनक ऋषी आहेत ते शौनक ऋषींनी इथे 6 प्रश्न जे आहेत ते 6 प्रश्न सर्वांच्या कल्याणाकरता आपल्या सर्व जीवात्म्यांच्या विशेष करून कलियुगाच्या जीवात्म्यांच्या कल्याणाकरता प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर आता सुत गोस्वामी जे आहेत हे दुसऱ्या अध्यायात देणार आहेत. तर आता आज आपण जो आहे हा दुसरा अध्याय जो आहे त्याला सुरुवात करणार आहोत. तर ऋषीमुनींनी विचारलेले 6 प्रश्न आहेत ते सर्वांना माहितीच आहे. पहिला प्रश्न जो आहे हा ऋषीमुनींनी विचारला आहे तो म्हणजे कनक ऋषींनी जो विचारलेला आहे तो म्हणजे या कलियुगामध्ये सर्वसामान्यांसाठी हितकारक जे आहे, सर्वसामान्यांसाठी फार महत्वाची गोष्ट जी आहे ती कोणती आहे, परमसत्य प्राप्तीसाठी जी महत्वाची गोष्ट आहे ती कोणती आहे त्याबद्दल विचार. त्यानंतर दुसरा प्रश्न त्यांनी विचारला आहे की सर्व शास्त्रांचं जे सार जे आहे, जे सर्व या जीवात्म्यांसाठी हे सार कोणतं आहे. त्यानंतर त्यांनी विचारलं आहे की देवकीच्या गर्भामध्ये भगवान श्रीकृष्णांनी, विशेष करून वासुदेव हा शब्द त्यांनी वापरलाय, वासुदेवांनी देवकीच्या गर्भामध्ये जन्म का घेतला याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला. त्यानंतर चर्चा आपण पाहिली कशा प्रकारे भगवंतांच्या गुणरूप लीला नामार्थी श्रवण करणं अतिशय गरजेचं आहे. भगवंतांच्या नामाची महिमा जी आहे तिच्यावर चर्चा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर भक्त हे कसे आपल्याला शुद्ध करतात, भक्तांचा संघ जो आहे हा आपल्याला पावन करणार आहे, या गोष्टी चर्चा केल्यानंतर पुढे जे शुद्धिकामी आहेत, शुद्धतेची कामना करतात, अशा व्यक्तींबद्दल चर्चा करताना पुरुष अवतारांची अ, चर्चा इथे करण्यात आलेली आहे. त्यांनी विचारलंय की पुरुष अवतारांबद्दल महत्व सांगावं, पुरुष अवतारांबद्दल आम्हाला सविस्तर वर्णन करावं. त्यानंतर लीला अवतारांबद्दल सविस्तर वर्णन करावं. प्रश्न चौथा आणि पाचवा अशा प्रकारे विचारून प्रश्न 6वा जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी विचारलंय की भगवंत श्रीकृष्ण जे आहे ते इथून निघून गेल्यानंतर जे धार्मिक तत्व जे आहेत, धर्म जे आहे याने कोणाचा आश्रय घेतला, असा प्रश्न विचारला त्यांनी 6वा. हे सर्व विचारून झाल्यानंतर इथे पुढे जे आहेत सुत गोस्वामी जे आहेत हे शौनक ऋषींच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करतात. तर हे प्रश्नाचं उत्तर देत असताना सर्वात प्रथम जे आहे ते गुणगान करतायत शौनक ऋषींना की तुम्ही विचारलेले प्रश्न जे आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत आणि हे अतिशय गरजेचे आहेत हे प्रश्न, आणि हे प्रश्न ऐकल्यानंतर मला खूप संतुष्टी झालेली आहे, असं म्हणून त्यांचं कौतुक करतायत आणि कौतुक करून जे आहे पुढे सुत गोस्वामी जे आहेत हे आपला सविस्तर जे उत्तर आहे हे द्यायला सुरुवात करणार आहे. तर हा प्रश्न अध्याय आहे, अध्याय क्रमांक दुसरा, याची दिव्यता आणि दिव्य सेवा. तर हा अध्याय जो आहे या अध्यायाचं विभाजन थोडक्यात आपण चर्चा करूयात. याच्यामध्ये श्लोक क्रमांक 1 ते श्लोक क्रमांक 7 जे आहे याच्यामध्ये सुत गोस्वामींचं जे उत्तर आहे, शौनक ऋषींनी विचारलेले प्रश्न आहेत त्याच्या उत्तराला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पुढे श्लोक क्रमांक 8 ते श्लोक क्रमांक 15, श्लोक क्रमांक 1 ते 7 मध्ये सुत गोस्वामींचं उत्तर आहे. त्यानंतर श्लोक क्रमांक 8 ते श्लोक क्रमांक 15 याच्यामध्ये अ, चर्चा करण्यात आलेली आहे की शुद्ध भक्ती जी आहे हेच आपल्या जीवनातलं, शुद्ध भक्तीचं पालन करणं हेच आपल्या जीवनातलं सर्वात प्रमुख कर्तव्य आहे, याची चर्चा करण्यात आली श्लोक क्रमांक 8 ते श्लोक क्रमांक 15 मध्ये. भगवंताची शुद्ध भक्ती जी आहे त्याची चर्चा करणे हेच भगवंतांची शुद्ध भक्ती जी आहे ही शुद्ध भक्ती जी आहे हे सर्वात प्रमुख कर्तव्य आहे. त्याची चर्चा जी आहे श्लोक क्रमांक 8 ते 15 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर श्लोक क्रमांक 16 ते श्लोक क्रमांक 22 यामध्ये भक्ती योगाच्या मार्गाचं पालन करताना कशा प्रकारे प्रगती करता येईल माणसाला, की भक्ती योगामध्ये कशा प्रकारे प्रगती होती याची चर्चा जी आहे ही श्लोक क्रमांक 16 ते 22 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर श्लोक क्रमांक 23 ते 29 याच्यामध्ये फक्त कृष्ण जे आहेत हे आपले इष्टदेव आहेत किंवा कृष्ण जे आहेत यांचीच आपण पूजा करावी याची चर्चा करण्यात आलेली आहे.
श्लोक क्रमांक 30 ते 33 मध्ये चौथा प्रश्न आहे पुरुष अवतारांबद्दलचा, त्याची चर्चा करण्यात आलेली आहे. आणि श्लोक क्रमांक 34 मध्ये जो तिसरा थोडं प्रश्न स्लो विचारण्यात मध्ये आलेला आहे सांगा ना. थोडं स्लो की सांगा ना. भगवंत का आहे तिथे. 1 ते 7 मध्ये सुत गोस्वामींचं उत्तर आहे. 8 ते 15 मध्ये शुद्ध भक्ती जी आहे हे आपलं सर्वात प्रमुख कर्तव्य हे सांगितलेलं आहे. श्लोक क्रमांक 16 ते 22 याच्यामध्ये भक्तीमध्ये कशा प्रकारे प्रगती करावी याची चर्चा करण्यात आलेली आहे. भक्तीच्या वेगवेगळ्या ज्या पायऱ्या आहेत त्याची चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतर श्लोक क्रमांक 23 ते श्लोक क्रमांक 29 याच्यामध्ये कृष्ण हेच आपल्या जीवनाचे पूजनीय ध्येय आहे याची चर्चा करण्यात आलेली आहे. श्लोक क्रमांक 30 ते श्लोक क्रमांक 33 याच्यामध्ये जो चौथा प्रश्न आहे त्या चौथ्या प्रश्नाची चर्चा करण्यात आलेली आहे, ज्याच्यात पुरुष अवतार जे आहेत याचं वर्णन कसं आहे, काय ते वर्णन केलंय. आणि श्लोक क्रमांक 34 जो शेवटचा श्लोक आहे त्याच्यामध्ये जो तिसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय की देवकीच्या गर्भामध्ये कृष्णाने का जन्म घेतला. आपण पाहूयात श्लोक क्रमांक 1 ते 7 मध्ये काय चर्चा करतात सुत गोस्वामी. पहिला श्लोक, दुसरा अध्याय, श्लोक क्रमांक 1. व्यास उवाच इति संप्रश्न संष्टो विप्राणां रोमहर्षिणि प्रतिपूज्य वचस वचः तेषां प्रवक्तुम उपचक्रमे. भाषांतर. श्रील व्यासदेव म्हणाले, रोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रवा श्री सुत गोस्वामी ब्राह्मणांच्या परिपूर्ण प्रश्नांनी संतुष्ट झाले. त्यामुळे ब्राह्मणांना धन्यवाद दिले आणि अशा रीतीने त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तर इथे वर्णन करण्यात आलेले अशा प्रकारे सुत गोस्वामी जे आहेत हे अतिशय प्रसन्न झालेले आहेत. प्रतिपुच्छ वचस्तेषाम त्यांनी धन्यवाद दिलेला आहे. प्रतिपूज्य असं म्हणून धन्यवाद देऊन त्यांनी जे आहे हे इथे उत्तर देण्यास त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी व्यासदेव जे आहेत व्यासदेव म्हणतायत की अशा प्रकारे रोमहर्षणांचा पुत्र उग्रश्रवा, तर सुत गोस्वामी जे आहेत हे रोमहर्षण सूत जे आहेत त्यांचे पुत्र आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे, कथा येते की जेव्हा बलरामजी जे आहेत हे तीर्थयात्रेला निघाले होते, तीर्थयात्रेला गेले असताना एका ठिकाणी जेव्हा जिथे रोमहर्ष सूत जे आहेत हे कथा करत होते आणि जेव्हा रोमहर्षण सूत जे कथा करत होते तर त्यांनी पाहिलं की समोर बलरामजी आलेले आहेत. सर्वांना माहिती आहे की बलरामजी जे आहेत त्यांनी हे पूजनीय आहेत, त्यांना आल्यानंतर सन्मान देणं गरजेचं आहे. पण हे रोमहर्षण सूत जे आहेत हे आपल्या व्यासासनावर उठले नाहीत, त्यांनी बलरामजींना सन्मान दिला नाही. आणि त्यामुळे बलरामजींना क्रोध आला आणि बलरामजींनी तिथे असलेले एक जे कुशाग्रास आहे ते उचललं आणि त्यांनी ते जोरात फेकून मारलं आणि तिथे रोमहर्षण सूत या ते लागलं आणि रोमहर्षण सूत्रांना जेव्हा हे शस्त्र लागल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तिथे सुत हे जे आहेत हे रोमहर्षण सूताचे जे पुत्र आहेत सुत गोस्वामी हे उपस्थित होते आणि त्यांना पुन्हा तिथे स्थापित केलं. त्यांना तिथे कथा सांगण्यासाठी सांगितलं आणि त्यानंतर हे करत असताना सुद्धा बलरामजींना माहित होतं की सुत गोस्वामी जे आहेत त्यांच्यामध्ये विशेष गुण आहेत, हे विशेष व्यक्ती आहेत आणि त्यामुळे सुत गोस्वामी जे आहेत त्यांना तिथे सिंहासनावरती व्यासासनावरती बसवण्यात आलं. आणि तेच सुत गोस्वामी जे आहेत हे रोमहर्षण सुतचे पुत्र आहेत. आणि हे सुत गोस्वामी जे आहेत यांनी या ब्राह्मणांच्या प्रश्न ऐकल्यानंतर अतिशय संतुष्ट झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी सांगितलंय की हे अतिशय उत्तम प्रश्न जे आहेत हे इथे विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे अतिशय योग्य प्रकारचे प्रश्न जे आहेत हे इथे विचारण्यात आलेले आहेत. नैमिषारण्यातील ऋषीमुनींनी श्री सुत गोस्वामींना 6 प्रश्न विचारले आणि त्याप्रमाणे त्यानुसार ते क्रमाने त्याची उत्तरे देत आहेत. आता इथून पुढे जे आहे सुत गोस्वामी जे आहेत हे उत्तर देणार आहेत. तर सुत गोस्वामी प्रभु उत्तर हरे देत कृष्ण. असतात
म्हणजे रोमहर्षण हे नैमिषारण्यमधलीच घटना आहे ना, म्हणजे रोमहर्षण सूतचं जे बलरामजींनी वध केला होता ना, तर हो. त्याच टाइमला ना जे हेच ऋषीमुनी जमले होते आणि रोमहर्षण सूतकडनं ऐकणार होते. पण त्यांनी त्यावेळेस तिथे बलरामजी प्रकट झाले, पण त्यांनी बलरामजींना आदर सन्मान न दिल्यामुळे मग त्यांचं वध झाल्यानंतर मग ह्यांनी सगळ्यांनी विनंती केल्यावरती मग सूत गोस्वामीला बसवलं. बरोबर आहे ना? त्याच दिवशीची त्याच वेळची हे ना त्याच घटना. त्याच येस येस बरोबर. ठीक आहे, बरोबर. आणि म्हणून तिथे खास करून व्यासदेवांनी तिथे रोमहर्षणचा पुत्र म्हणून इथे उग्रश्रवा असं वर्णन करून हे सांगण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे हे सूत गोस्वामी जे आहेत यांना स्वतः बलरामजींनी स्थापित केलेलं आहे. आणि ते का? कारण त्यांच्यात ते विशेष गुण होते सूत गोस्वामींमध्ये. ठीक आहे. तसं सूत जी आहे ही सूत म्हणजे एखादा जो रथाचा जो सारथी असतो, तो सारथी जो आहे हा सूत कॅटेगरीचा असतो. आणि त्यामुळे जे काही जसं आपल्याला माहिती आहे की म्हणजे कोणत्याही युद्धामध्ये वगैरे जेव्हा रथ चालवणारे जे आहेत हे सूत बनलेले असतात. आणि भगवंतांनी ती सूत जी आहे ती स्थिती घेतली होती. हे सूत जे आहेत यांना अर्धरथी किंवा हे युद्धामध्ये एक प्रमुख क्षत्रिय म्हणून सुद्धा मानलं जात नाही. क्षत्रियांमध्येही खालच्या स्तरावरती असं मानलेलं असतात. पण तरीही त्या स्थितीमध्ये असताना सुद्धा सुत गोस्वामी जे आहे हे अतिशय क्वालिफाईड आहेत. का? कारण आपण त्यांचे गुण जे आहेत हे मागच्या अध्यायामध्ये शिकलेलो आहे की त्यांच्यामध्ये काय विशेष गुण होते, ज्याचं गुणगान जे आहे हे ऋषीमुनी करतायत. आणि त्यामुळे सुत गोस्वामींना बलरामजींनी सुद्धा क्वालिफाईड समजले आणि म्हणून बलरामजींनी त्यांची तिथे स्थापना केली. आणि त्याचबरोबर बाकीच्या ऋषीमुनींनी सुद्धा त्यांना विनंती केली की कृपया आपण इथे बसावे. तर आपण पाहिले की कशा प्रकारे ते स्निग्ध होते, कशा प्रकारे त्यांचे बाकीचे गुण जे आहेत वेदविताम श्रेष्ठ होते, सौम्य होते, अनघ होते, अखितानी असं त्यांचं गुणगान करण्यात आलं की त्यांनी शास्त्रांचं अध्ययन केलं होतं. आणि त्यामुळे ह्या सुद्धा गोस्वामींचं इथे विशेष करून व्यासदेव वर्णन करतायत की अशा प्रकारे व्यासदेवांनी सांगितलंय की हे सुद्धा गोस्वामी जे आहेत हे विशेष आहेत. ठीक आहे, आपण पाहूयात पुढे. हरिपुर हरेश्वर. येस माताजी. प्रभूजी ऍक्च्युली रोमहर्षण हे राजाचे मुलगा होता ना? राजाचा मुलगा हा, रोमहर्षण कोण होते? रोमहर्ष जे होते हे सुतपुत्र होते माताजी. मला एक्झॅक्टली आठवत नाही त्यांचं काय बॅकग्राऊंड होतं, पण ते राजांचे पुत्र नव्हते, सुत म्हणून ते ओळखले जात होते. जसं कर्ण जो आहे हा सुतपुत्र ओळखला जात होता. कारण कर्ण ज्यांच्याकडे त्यांचा वाढला कर्ण, ज्याचा जन्म झाला त्यानंतर जेव्हा कर्ण ज्यांना सापडला होता ते सुद्धा सारथी होते. त्यामुळे सूत जी आहे ही सारथी कॅटेगरी म्हणून ओळखली जाते. ओके, म्हणजे रोमहर्षण हे सुतच होते. हो, रोमहर्षण हे स्वतः सूतच होते. आणि त्यांचे पुत्र जे आहेत हे सूत गोस्वामी, तेही त्यांचंही तसंच त्याच ह्याच्यामध्ये आहेत. पण जसं त्यामुळे हे विशेष मी का सांगितलं, कारण भगवंतांची भक्ती करण्यासाठी किंवा भगवंतांचा भक्त जो आहे हा कुठलेही जन्म घेतला तरी त्याचं म्हणजे तो ब्राह्मणच वैष्णव जो आहे हा या सर्व ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांच्या पलीकडे आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की सुत गोस्वामी जरी हे खालच्या घरात जन्म घेतला असेल किंवा त्यांच्याकडे असेल तरीही त्यांच्यामध्ये विशेष गुण होते. आणि ते त्यांच्यामध्ये वडिलांसारखा अहंकार नव्हता, ते अतिशय सौम्य होते. आणि त्यामुळे त्यांचं विशेष गुणगान जे आहे इथे करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे इथे रोमहर्षणी असं म्हणून सांगण्यात आलेलं आहे की उग्रश्रवा नामक रोमहर्षणाचा जो पुत्र आहे त्यांचा सुत गोस्वामी त्यांच्याकडून सर्वांनी ऐकण्याची इच्छा केली. आणि त्यामुळे त्यांना प्रश्न विचारले आणि ते प्रश्न ऐकल्यानंतर तेही अतिशय प्रसन्न झाले. ठीक आहे, तर आता आपण पाहूया श्लोक क्रमांक 2. इथे सुत गोस्वामी जे आहेत हे सुखदेव गोस्वामी जे आहेत त्यांना प्रणाम करतात. पाहूयात. सुत उवाच यम यम प्रवज्जन यम प्रवज्जन्तम अनुपेतम अपेत कृत्यम देव द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयता तरोवो भिनेदु स्तम सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि. भाषांतर. श्री सुत गोस्वामी म्हणाले की मी महान ऋषी सुखदेव गोस्वामींना सादर प्रणाम करतो. श्रील सुखदेव गोस्वामी हे सर्वांच्या हृदयात प्रवेश करू शकतात. जेव्हा सुखदेव गोस्वामी गृहत्याग करून संन्यास घेण्याकरिता वनात गेले त्यावेळी त्यांचे उपनयन संस्कार झालेले नव्हते. त्यावेळी पुत्राचा आपल्यापासून विरह होईल या भीतीने व्यासदेवांनी पुत्राला हाक मारली. हे पुत्र,
खरोखर महर्षी व्यासदेवांप्रमाणेच शोकार्थ झालेल्या केवळ वृक्षांनी प्रतिध्वनी करून उत्तर दिले. तर इथे सुखदेव गोस्वामींबद्दल वर्णन करतायत की कशा प्रकारे सुखदेव गोस्वामी जे होते ते अतिशय मोठे वैरागी होते. त्यांनी जन्म घेतल्यानंतर त्यांनी लगेच गृहत्याग करून संन्यास घेतला. आणि हे जेव्हा झालं होतं तर त्यावेळेस व्यासदेवांची इच्छा होती की कमीत कमी त्यांचं उपनयन व्हावं. उपनयन म्हणजे हा जो एक संस्कार आहे, ह्या संस्कारामध्ये पिता जे आहेत हे त्या पुत्राला कानमंत्र देतात, कानामध्ये मंत्र देतात, उपदेश देतात, नंतर कशा प्रकारे विधी संध्या वंदन वगैरे करायचं हे शिकवतात. थोडक्यात पिता जे आहेत हे मुलाला आपलं एक भगवंतांशी जोडण्याचा एक मार्ग दाखवतात. आणि हे झालं नाही याचं दुःख व्यासदेवांना खूप होतं. आणि त्या जसं सुखदेव गोस्वामींचा जन्म झाला त्यानंतर त्यांनी ठरवलं की मी लगेच आहे गृहत्याग करतो. आणि त्यांनी वनामध्ये प्रवेश केला आणि वनात जायला सुरुवात केली. आणि जेव्हा ते वनात जायला सुरुवात केली त्यावेळेस तिथे व्यासदेव जे आहेत हे अतिशय दुःखात होते. आणि त्यावेळेस व्यासदेवांनी हे पुत्र म्हणून तिथे बोलवलं. आणि हा आवाज जो आहे हा आवाज त्या वनामध्ये सर्व ठिकाणी घुमला. सर्व ठिकाणी तो आवाज जो आहे हा घुमत होता. आणि त्याचा प्रतिध्वनी जो आहे व्यासदेवांप्रमाणे शोकात झालेल्या केवळ वृक्षांनीच प्रतिध्वनी करून उत्तर दिलं. तर तिथे जे आहे वृक्ष जे आहे त्यांच्यामुळे तिथे जो आहे हा प्रतिध्वनी झाला. इथे सुखदेव गोस्वामींचं एक विशेष वर्णन करण्यात आलेलं आहे की श्री सुखदेव गोस्वामी हे सर्वांच्या हृदयात प्रवेश करू शकतात. ते जसं ज्या प्रकारे परमात्मा जो आहे हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, तशाच प्रकारे सुखदेव गोस्वामींसारखे आचार्यगण जे आहेत, सुखदेव गोस्वामींसारखे जे भक्त जे आहेत हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रवेश करू शकतात. म्हणजे त्यांचा उपदेश जो आहे हा प्रत्येकापर्यंत पोहोचू शकतो. आणि त्याचं उदाहरण देताना काय सांगितलंय की तिथे जे वृक्ष होते ते वृक्ष जे आहेत हे जरी हलू शकत नव्हते, ते कसल्याही प्रकारचं उत्तर देऊ शकत नव्हते, अशा वृक्षांच्या हृदयात सुद्धा हे सुखदेव गोस्वामी उतरले. आणि त्यांच्याद्वारे त्यांनी आपले वडील जे आहेत त्यांच्यापर्यंत उत्तर पाठवलं. त्याच्यातून तो आवाज जो आहे हा तिथपर्यंत पोहोचवला. त्याचबरोबर सुखदेव गोस्वामी जे आहे ते आपल्या हृदयात प्रवेश व्हावेत अशी आपण कामना करतोय हा भागवतमचं अध्ययन करण्याच्या आधी. इथे प्रणाम करताना सुत गोस्वामी जे आहेत हे विशेष करून सुखदेव गोस्वामी आपल्या हृदयात त्यांनी यावं आणि आपल्याला हे दिव्य भागवतम जे आहे ह्याचा जो अर्थ आहे, हा दिव्य भागवतम जो आहे हा समजून सांगण्यासाठी मदत करावी. ही सुद्धा कामना जी आहे ही प्रत्येक वाचक जो आहे याने केलेली आहे. तर इथे जेव्हा ते म्हणतात की सुखदेव गोस्वामी सर्वांच्या हृदयात प्रवेश करू शकतात, तर आपल्याही प्रत्येकाच्या जो भागवताचा अध्ययन करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या हृदयामध्ये सुखदेव गोस्वामींनी प्रवेश करावा. आणि हे भागवतम जे आहे हे आपल्याला समजण्यासाठी पूर्णपणे मदत करावी. ही विशेष कामना जी आहे ही इथे सुत गोस्वामींद्वारे केलेली आहे. इथे सुत गोस्वामींना प्रणामही करतायत आणि त्यांना विनंतीही करतायत की तुम्ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रवेश करा. तात्पर्य कोण वाचते? तात्पर्य महाविष्णू प्रिय माताजी वाचा, नंतर वामन गोपी. अच्छा ठीक आहे. हरे कृष्ण. तात्पर्य आवाज येतो ना प्रभू? येस येस. हा, हरे कृष्ण. तात्पर्य वर्णाश्रम व्यवस्थेने आपल्या अनुयायांसाठी अनेक नियामक कर्तव्य कर्मे ठरवून दिलेली आहेत. अशी कर्तव्य कर्मे आज्ञा देतात की वेदाध्ययन करू इच्छिणाऱ्या साधकाने प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे गेले पाहिजे आणि मी आपला शिष्य आहे तरी माझा स्वीकार करावा अशी विनंती त्याने त्या गुरुला केली पाहिजे. आचार्य किंवा आध्यात्मिक गुरु यांच्यापासून वेदाध्ययन करण्यास जे पात्र आहेत त्यांचे यज्ञोपवीत हे लक्षण आहे. श्री शुकदेव गोस्वामींना अशा शुद्धीकरण संस्काराची आवश्यकता नव्हती, कारण जन्मापासून ते मुक्त जीव होते. सामान्यतः मनुष्य हा साधारण जीवाप्रमाणे जन्मतो आणि संस्काराची प्रक्रिया त्याच्यावर झाली की मग तो दुसरा जन्म ग्रहण करतो. तो जेव्हा नवा प्रकाश पाहतो आणि आध्यात्मिक उन्नतीकरिता
मार्गदर्शन शोधतो तेव्हा तो आध्यात्मिक गुरुजवळ वेदाध्ययनाकरिता जातो. आध्यात्मिक गुरु केवळ अशाच शिष्यांचा स्वीकार करतात जो प्रामाणिक जिज्ञासू आहे आणि मग ते त्या शिष्याला यज्ञोपवीत प्रदान करतात. या प्रकारे मनुष्य द्विज होतो, म्हणजे त्याचा दुसऱ्यांदा जन्म होतो. त्या शिष्याला द्विजत्वाची योग्यता प्राप्त झाल्यावर तो वेदाध्ययन करू शकतो आणि वेदाध्ययनात निष्णात झाल्यावर तो विप्र होतो. अशा रीतीने तो विप्र किंवा योग्यता पावलेला ब्राह्मण परमसत्याचा अनुभव घेतो आणि वैष्णवांच्या स्थितीपर्यंत उन्नत होण्यासाठी आध्यात्मिक जीवनात पुढील प्रगती करतो. वैष्णव स्थिती ब्राह्मणांची स्नातकोत्तर योग्यता आहे, ज्याला स्वतःची उन्नती करावयाची आहे. अशा ब्राह्मणाने वैष्णव होणे अत्यावश्यक आहे, कारण वैष्णव हा आत्मसाक्षात्कारी विद्वान ब्राह्मण आहे. श्री शुकदेव गोस्वामी ठीक आहे हे माताजी. प्रारंभापासूनच हरे कृष्ण. इथे दोन महत्वाचे मुद्दे प्रभुपादांनी मांडलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जो कोणी भागवत कथाकार आहे, भागवताचं कथन करतोय किंवा भागवतांवरती श्रवण करून अध्ययन करण्याचा प्रयत्न करतोय, या दोन्ही व्यक्तींनी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हा भाव जो आहे, सुत गोस्वामींनी जो हा भाव इथे व्यक्त केलेला आहे की मी माझा प्रणाम जो आहे हा सुखदेव गोस्वामींना सादर प्रणाम करतो आणि अशी सुखदेव गोस्वामी माझ्या हृदयामध्ये प्रवेश करावेत अशी त्यांनी जी कामना केलेली आहे, तशाच प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचबरोबर प्रत्येक कथाकाराने सुद्धा ही कामना करणं गरजेचं आहे. कधीही आपण भागवतावरती चर्चा करू त्यावेळेस की श्रील व्यासदेवांची कृपा माझ्यावरती व्हावी, त्याचबरोबर श्रील गुरुदेवांची आणि त्याचबरोबर सुखदेव गोस्वामींसारख्या आचार्यवृंदांची आचार्यगणांची माझ्यावरती कृपा व्हावी, त्यांनी माझ्या हृदयात प्रवेश करावा आणि हा भागवताचा जो संदेश आहे त्याचा उलगडा किंवा हा व्यवस्थितपणे मला समजावा. ही कामना जी आहे ही आपण किंवा ही विनंती आपण प्रार्थना जी आहे ही गुरूंना करून करावी. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट प्रभुपाद इथे समजून सांगतायत ती म्हणजे कशा प्रकारे आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये व्यक्ती जो आहे हा फक्त जन्माने ब्राह्मण होत नाही, पण त्याच्या कर्माने तो ब्राह्मण होतो. त्याचबरोबर वैष्णव जो आहे हा ब्राह्मणांपेक्षाही महान आहे, कारण वैष्णव जो आहे हा परमसत्याला जाणतो. वैष्णव जो आहे हा आत्मसाक्षात्कारी असतो आणि तो भगवंतांना प्राप्त करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे वैष्णव जो आहे हा फक्त ब्राह्मण म्हणून चालत नाही. वैष्णव जो आहे ही ब्राह्मणांपेक्षा उच्च स्थिती आहे आणि यात कसल्याही प्रकारचा संशय जो आहे हा आपल्याला नसावा. इथे प्रभुपाद जे आहे हे समजून सांगतात की कशा प्रकारे उपनयन जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये ब्राह्मण नंतर क्षत्रिय आणि वैश्य यांच्यामध्ये उपनयन जे आहे हे केलं जायचं. या उपनयनाद्वारे तो व्यक्ती जो आहे हा शास्त्र अध्ययनासाठी त्याच्या अध्ययनाची सुरुवात जो आहे हे करू शकतो. त्यामुळे उपनयन जे आहे वयाच्या 7 ते 12 या आयुकाच्या कालावधीमध्ये, त्या वयाच्या कालावधीमध्ये उपनयन संस्कार केला जायचा की तो विद्यार्थी जो आहे हा याने भगवंतांचे शास्त्र शिकू शकतो आणि त्यावेळेस तो जो आहे उपनयनाच्या वेळेस तो द्विज म्हणून ओळखला जातो आणि शास्त्र अध्ययन व्यवस्थित केल्यानंतर तो पुढे जाऊन ब्राह्मण, ज्याला विप्र म्हणून तो ओळखला जातो. आणि आपल्याकडेही ही पद्धती आहे. भगवंतांचं जेव्हा जेव्हा भक्ताची दीक्षा होते त्यावेळेस त्याला द्विजबंधू म्हणून ओळखलं जातं आणि ज्यानंतर त्याची ब्राह्मण दीक्षा होते त्यावेळेस त्याला द्विज म्हणून ओळखलं जातं. जो द्विजबंधू त्यानंतर तो द्विज म्हणून ओळखला जातो किंवा त्याला विप्र म्हणून ओळखलं जातं. आणि असा विप्र जो आहे याला शास्त्रामध्ये व्यवस्थितपणे पारंगत होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच प्रभुपादांनी भक्तिशास्त्री, भक्तिवैभव हे जे कोर्सेस आहेत हे चालू करण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. प्रभुपाद नेहमी म्हणायचे की आम्ही जे आहे एक अतिशय योग्यतापूर्ण असे ब्राह्मण निर्माण करतोय आणि वैष्णव जो आहे हा ब्राह्मणांपेक्षाही उच्चस्तर आहे. आणि का, त्याचंही उत्तर आहे प्रभुपाद सांगतायत, कारण वैष्णव जे आहे ते आत्मसाक्षात्कारासाठी पूर्णपणे तयारी करत असतात किंवा आत्मसाक्षात्कारी विद्वान ब्राह्मण आहे असं प्रभुपाद ते सांगतात. तर इथे आपण पाहतो कशा प्रकारे प्रभुपाद जे आहे इथे सुत गोस्वामी जे आहे ते सुखदेव गोस्वामींना प्रणाम करतायत आणि आपल्याला समजून सांगतायत की कशा प्रकारे यात आपण जे आहे हे गुरुवर्यांना प्रणाम करून पुढे जाणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर व्यासदेवांचं जे दुःख आहे याच्याद्वारे आपण पाहतो की व्यासदेव जे आहेत हे वैदिक संस्कृतीनुसार दाखवून देतात की शास्त्र अध्ययन जे आहे अतिशय महत्वाचं आहे आणि शास्त्र अध्ययन फक्त पंडित होण्यासाठी नसून तर आत्मसाक्षात्कारही गरजेचं आहे.
हे आपल्याला समजून सांगतात. पुढे प्रभुपाद जे आहेत ते आपल्याला सांगतात प्रभू की हरे कशा कृष्ण. प्रकारे सॉरी प्रभू, ते द्विज बंधू आणि द्विज, तुम्ही एक म्हटलं हरिनाम दीक्षा घेतलं की बंधू होतो नंतर द्विज होतो, तर मला थोडंसं समजलं नाही, जरा सांगता का प्लीज? द्विजबंधू म्हणजे आहे हा जो द्विज म्हणजे जो व्यक्ती ज्याने आता आपण जसं पाहिलं त्याचं उपनयन झालेलं आहे त्याला द्विज म्हणून ओळखला जातो. म्हणजे थोडक्यात तो जो व्यक्ती जो आहे हा गायत्री मंत्राचा जप जो आहे हा करायला सुरुवात करतो. आणि शक्यतो जो ज्या घरामध्ये वडिलांनी जे वडील आहे विशेष करून जे ह्या सर्व गोष्टींचं पालन करतात. इथे व्यासदेव जे आहेत त्यांना का दुःख आहे, कारण व्यासदेव जे आहेत हे सुखदेव गोस्वामींचे पिता आहेत. आणि पिता जो आहे हा पुत्राला जो आहे या सर्व गोष्टी शिकवतो. तर तशाच प्रकारे आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये गुरु जे आहेत हे आपल्याला या सर्व गोष्टी शिकवतात आणि त्याचबरोबर मंत्र देतात. जेव्हा गुरूंद्वारे कानामध्ये मंत्र सांगितला जातो त्यावेळेस तो व्यक्ती जो आहे हा द्विज म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या आधी त्याला द्विजबंधू म्हणून ओळखलं जातं. तर मी त्याचं डिस्क्रिप्शन सांगताना असं सांगितलं की कारण ब्राह्मण दीक्षा झाल्यानंतर आपण त्याला दीक्षा, कारण आपल्या इस्कॉनमध्ये दीक्षा जी आहे हरिनाम दीक्षा जी आहे यालाही खूप महत्व दिलेलं आहे. आणि हरिनाम दीक्षा घेणारा व्यक्ती जो आहे हा 4 नियमांचं पालन करतो, भगवंतांचं नामजप करतो आणि त्याचबरोबर तो जो आहे सर्व गोष्टींचं व्यवस्थितपणे पालन करत असतो. आणि त्यामुळे तो आध्यात्मिक साक्षात्काराच्या प्रगतीच्या स्तरावरती आहे, म्हणून त्याला द्विजबंधू म्हणून ओळखलं जातं. आणि त्यानंतर त्याला द्विज म्हणून त्याची ओळख अशी होते जेव्हा त्याचे ब्राह्मण दीक्षा होते. म्हणजे थोडक्यात त्याला जेव्हा गायत्री मंत्र मिळतो त्यावेळेस त्याला द्विज म्हणून ओळखलं जातं. आणि प्रभूजी जे तुम्ही उपनयन म्हणजे सांगितले ते ते मुंज करतात तेच का, म्हणजे आपण जनरली जे हो असं हो बोलतात मुंज ज्याला आपण उपनयन? ज्याला आपण मराठी भाषेमध्ये मुंज म्हणतो त्या मुंज म्हणजे उपनयन जे आहे. म्हणजे उपनयन जे आहे जेव्हा वडील पिता जे आहेत हे स्वतः जेव्हा या सर्व गोष्टींचं पालन करतात तेव्हाच ते क्वालिफाईड होतात की तेव्हाच ते योग्य असतात की आपल्या पुत्राला जे आहे हे गायत्री मंत्र देऊ शकतात. म्हणजे गायत्री जेव्हा पूर्ण पद्धतीने तो पूर्ण गायत्री करतो, तो गुरुंकडनं गायत्री मिळते तेव्हा तो पूर्णपणे द्विज झाला, म्हणजे विप्र झाला शुद्ध. हो बरोबर. ठीक आहे, थँक्यू. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत पण प्रणाम. एक महत्वाची मुद्दा प्रभात सांगतायत, एक महत्वाचा प्रभूजी, मुद्दा. येस माताजी बोला. प्रभूजी म्हणजे ब्राह्मण जोपर्यंत तो पूर्ण होत नाही त्याच्याशिवाय तो वैष्णव होऊ शकणार नाही ना. तो जेव्हा नाही ब्राह्मण होईल. मी त्याच मुद्द्यावरती इथे येत होतं की प्रभुपाद जो आहे हा सर्वात महत्वाची गोष्ट सांगतायत की वैष्णव जो आहे हा ब्राह्मणांच्या वरती आहे. आपल्याला हो. फक्त ब्राह्मण व्हायचं नाहीये, आपल्याला हा. वैष्णव व्हायचंय. कारण वैष्णव जो आहे पुढच्या पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद तेच समजून सांगतात. प्रभुपाद सांगतायत की आपल्याला वैष्णव फक्त व्हायचं नाहीये, आपल्याला फक्त ब्राह्मण व्हायचं नाहीये किंवा विप्र स्तरावरती पोहोचायचं नाही, आपल्याला जे आहे हे वैष्णव स्तरावरती पोहोचायचंय. आणि वैष्णव म्हणजे जो भगवंत विष्णू म्हणजे कृष्णाची व्यवस्थितपणे पूजा करतो, त्यांचं नामस्मरण करतो, त्यांचं निरंतर स्मरण करत राहतो आणि विशेष करून त्याला पूर्णपणे आत्मसाक्षात्कार झालेला आहे, त्याला वैष्णव म्हणून ओळखलं जातं. आणि त्यामुळे त्याला आत्मसाक्षात्कार झालाय, त्यामुळे तो जो आहे या सर्व स्तरावरच्या वरती जातो. तर आपल्याला त्यामुळे वैष्णव होणं गरजेचं आहे, आपल्याला फक्त विप्र होणं गरजेचं नाहीये. तर नाही, आपल्याला मला जी तेच तेच विचारायचं होतं की इथे जे सांगितलेलं आहे आता की त्याचं उपनयन होतं म्हणजे मुंज थ्रेडिंग सेरेमनी जे काय असेल ते ते झाल्यानंतर तो विप्र होतो आणि त्याच्यानंतर मग तो वैष्णव होऊ शकतो, असं काही नाही ना? नाही असं नाही. नाहीये. हा, तेच हे मला हे क्लिअर. गरजेचं नाही. आपल्याकडे ही पद्धती आहे भगवंतांचं नामस्मरण घेऊन गुरूंचा आश्रय घेतला असेल तरी तो व्यक्ती जो आहे हा, पण गुरूंचा आश्रय हा महत्वाचा आहे. आणि गुरूंचा आश्रय घेतल्यानंतर दीक्षा विधी जी आहे ती विधी सुद्धा त्या विधीच्या द्वारे ह्या सर्व गोष्टी होतात. पण त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला भगवंतांच्या कृष्णाचं भक्त व्हायचं. आपल्याला फक्त विप्र व्हायचंय, त्याच्या पाठीमागे आपल्याला लागायचं नाहीये. आता दीक्षा या नाही. विषय निघतात म्हणून मी नक्कीच या गोष्टीवरती चर्चा करतो. दीक्षा जी आहे याच्यामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही जर ह्याच्यात सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही परमपूज्य काय नाव आहे बरं, सॉरी मी नाव विसरलो. तर दीक्षा जी आहे याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. जसं दीक्षा म्हणजे कंठीधारण तिलकधारण हा एक प्रकार आहे. त्यानंतर नामधारण हा दुसरा स्तर आहे. त्याच्यानंतर नामदीक्षा हा तिसरा स्तर आहे. त्याच्यानंतर चौथा स्तर जो आहे तो म्हणजे शास्त्राध्ययन आणि विग्रह पूजा
आणि त्यानंतर 5वं स्तर जो आहे हा म्हणजे गायत्री मंत्र जेव्हा प्राप्त जातो त्याला ती मंत्र दीक्षा. असे 5 वेगवेगळे स्तर आहेत आणि हे 5 स्तर पूर्ण झाल्यानंतर दीक्षा जो आहे हा पूर्ण प्रकार पूर्ण होतो. पण प्रभुपादांनी यामध्ये हरिनाम दीक्षेला सुद्धा तेवढंच महत्व दिलेलं आहे. तर असं कोणी जर असं वाटत असेल की आमची फक्त हरिनाम दीक्षा झाली, आमची ब्राह्मण दीक्षा झाली नाही म्हणजे आमचं पूर्ण झालं नाही का, असं नाहीये. हरिनाम दीक्षेलाही का तेवढंच महत्व दिलंय आणि जे नियम भक्त हरिनाम दीक्षेसाठी पालन करतात तेही सफिशियंट आहेत. व्यक्तीने तेवढं जरी केलं तरी त्याची नक्कीच प्रगती होणार आहे. आणि अल्टिमेटली आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की भगवंतांची भक्ती करणे, कृष्णाप्रती प्रेम जागृत करणे हे आपले उद्देश आहे आणि त्यालाच वैष्णव म्हणलं जातं. आणि त्यामुळेच वैष्णव जो आहे हा ब्राह्मण स्तराच्या वरती आहे. आणि त्याचंच उत्तर देताना प्रभुपाद आता पुढच्या पॅरेग्राफमध्ये शिलनामाचार्य हरिदास ठाकूरांचं उदाहरण देतात. प्रभुपाद सांगतायत आता उपनयन किंवा जे मुंज आपण म्हणतो त्याच्यामध्ये काय आहे की व्यक्ती जो आहे त्या ती ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य वैदिक संस्कृतीनुसार तो या तीनच जे वर्ण आहेत त्या वर्णांनाच त्याचा अधिकार आहे की मुंज व्हावी. पण इथे शिल नामाचार्य हरिदास ठाकूर जे आहेत हे म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्याच्यानंतर म्लेच्छ, यवन, त्याच्यामध्ये यवन कॅटेगरीमध्ये येतात. पण ते जरी यवन कॅटेगरीमध्ये असले तरीही ते भगवंतांचे इतके उच्च स्तराचे भक्त आहेत. त्यांनी भगवंतांच्या नावाचा इतका चांगला आश्रय घेतला होता आणि तो आश्रय घेतल्यामुळे ते जे आहेत हे परम वैष्णव म्हणून ओळखले जातात. फक्त परम वैष्णव नाही, ते एक नामाचार्य ही एवढी उत्कृष्ट पदवी जी आहे चैतन्य महाप्रभूने दिली आहे. आणि त्यामुळे वैष्णव जो आहे हा बाकी सर्वांपेक्षा नेहमी श्रेष्ठ असतो. आणि श्रेष्ठ असण्याचं कारण एकच आहे की तो भगवंतांचा एक उत्कृष्ट भक्त आहे. तर आपण इथून हे नक्कीच समजू शकतो. तर पुढच्या पॅरेग्राफमध्ये तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की चैतन्य महाप्रभूंनी या तत्वाचा स्वीकार केला आणि श्रील हरिदास ठाकूर हे जरी मुसलमान कुटुंबात होते तरी त्यांना नामाचार्य हे सन्माननीय पदवी दिली. तात्पर्य असे की श्रील सुखदेव गोस्वामी हे वैष्णव म्हणून जन्मले आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी ब्राह्मणत्व अंतर्भूत होते. तर तो वैष्णव जो आहे हा इतका उत्कृष्ट आहे की त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. ब्राह्मण तत्व जे आहे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. त्याला वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाहीये. म्हणून त्यांना कोणत्याही संस्काराची आवश्यकता नव्हती. खालच्या स्तरात जन्मलेला कोणताही मनुष्य असो, मग तो किराट, हुनांद, आंध्र, पुलिंद, पुलकश, आभीर, शुंभ, यवन आणि खस असं कोणीही असो, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र याच्यानंतर जे आणखीन खालचे स्तर येतात त्यामुळे सांगितलं जातं ना की मनुष्य योनी जी आहे हे मनुष्य योनी जी आहे ही सॉरी याच्यामध्ये 4 लाख योनी आहेत मनुष्य योनीमध्ये सुद्धा. जसं 84 लाख योनी आहेत त्याच्यातल्या 4 लाख योनी ज्या आहेत या मनुष्य योनी म्हणून ओळखल्या जातात. तर त्याचं विस्तार आणि विभाजन कसं होतं हे अशा प्रकारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्यानंतर किराट, हुनांद, आंध्र, पुलिंद, पुलकश, आभीर, शुंभ, यवना, कसादया असे वेगवेगळे वर्ण आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या स्तरांमध्ये वर्ण होतं. तशाच प्रकारे आपण पाहतो हे वेगवेगळे स्तर आहेत पण या कुठल्याही स्तरामधून म्हणजे असं सांगितलं जातं की तो म्लेच्छ आहे त्याला असं सांगितलं की तो कुत्रा खाणारा माणूस असतो, डॉग इटर म्हणून ओळखला जातो. पण असा व्यक्ती सुद्धा नक्की भगवंतांचा भक्त बनू शकतो आणि तो इतका उच्च कोटीचा भगवंतांचा भक्त बनू शकतो की तो जो आहे हा एक प्रमुख आचार्य म्हणून ओळखला जाऊ शकतो. आणि इथे नामाचार्य श्री हरिदास जे आहेत, हरिदास ठाकूर जे आहेत त्यांचे इथे वर्णन करण्यात आले. आणि आपणही पाहतो इस्कॉन संस्थेमध्ये सुद्धा असे कित्येक व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये कित्येक हृदय परिवर्तन झालेले आहे आणि त्यांनी त्यानंतर भगवंतांचे भक्त झाले, वैष्णव झाले आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी देह त्याग केलाय त्यांनी लगेच कृष्णाची प्राप्ती केलेली आहे. तर त्यामुळे आपलं ध्येय जे आहे हे कृष्णप्रेम प्राप्तीचं ध्येय आहे. आपलं ध्येय जे आहे हे मी ब्राह्मण होणार आहे किंवा माझं ध्येय जे आहे की मला जनेऊ धारण करायचं आहे की मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे हे ध्येय नाहीये. आपल्याला दिखावा करायचं नाहीये. आपल्याला जे आहे हे जर वैष्णवांचं पालन केलं तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहे ह्या अंतर्भूत होतील. नक्कीच आपल्याकडून ह्या गोष्टी व्यवस्थितपणे पालन होतीलच. आणि हे सर्व प्रभुपाद का वर्णन करतायत कारण सुत गोस्वामी हे जरी खालच्या स्तरावरचे होते तरी सर्व ऋषीमुनींनी शौनक ऋषी जे आहेत या सर्व ऋषीमुनींनी इथे स्वीकार केलेला आहे की आम्हाला सुत गोस्वामींकडून ऐकायचं आहे कारण हे सुत गोस्वामी जे आहेत हे यांच्यामध्ये अतिशय दिव्य गुण आहेत आणि ते भगवंतांचे उत्कृष्ट भक्त आहेत. ठीक आहे. सुत गोस्वामी ज्यावेळेस त्या ठिकाणी आले होते तेव्हा सुखदेव गोस्वामींची कथा संपन्न करून मग इथे आले होते का?
बरोबर. सुखदेव गोस्वामींची कथा तिथे त्यांनी हेडिंग करून मग इथं त्यांनी मग प्रिचिंग केला थोडक्यात. बरोबर. येस. एकदम. आणि त्यामुळे त्यांचं जेव्हा गुणगान करण्यात आलेलं आहे, त्यात जेव्हा आपण पाहतो ना की अधितानी अखितानी सांगितलेलं आहे, तर जेव्हा अधितानी सांगितलंय, हे तुम्ही पूर्णपणे शास्त्रांचं अध्ययन केलंय, तुम्ही श्रवण केलेलं आहे, ऐकलंय गुरुवेळांकडून, आणि त्यानंतर अखितानी, आणि तुम्ही त्याचं वर्णन करताय. तुम्ही या दोन्ही गोष्टीत एक्सपर्ट आहात. ठीक आहे. 1-2 मिनिटं मी थोडा म्यूट करतोय. अनुभव अखिल यस्वानुभाव अखिलं श्रुती सारमेकम् अध्यात्मदीपमतितीर्षता तपोन्धम संसारिणां करुणयः पुराणगुह्यं तम व्याससून उपयामे गुरुं मुनीनां. सिद्ध भाषांतर सर्व ऋषींचे आध्यात्मिक गुरु व्याससूत सुखदेव गोस्वामी यांना मी सादर प्रणाम करतो. त्यांनी भौतिक अस्तित्वाच्या अंधकारमय प्रदेश पार करण्यासाठी धडपडणाऱ्या जडवादी बद्धजीवांसाठी स्वानुभवातून अहैतुकी कृपेने वैदिक ज्ञानाचे सार रूप हे गूढ परिशिष्ट सांगितलेले आहे. तर इथे गुणगान करतायत सुत गोस्वामी की कशा प्रकारे सुखदेव गोस्वामी जे आहेत हे अतिशय करुणामयी आहेत. इथे सुखदेव गोस्वामींची जी करुणा आहे याचं वर्णन करण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे सुखदेव गोस्वामी जे आहेत हे या भौतिक जडवादी जगतामध्ये जे धडपड करणारे व्यक्ती आहेत, अशा बद्धजीवांसाठी अतिशय त्यांच्या कृपाळू भावातून स्वानुभाव अहेतुकी कृपेने त्यांनी जे आहे हे ज्ञानाचे साररूप जे आहे, श्रीमद भागवतम जे आहे हे ज्ञानाचं साररूप आहे. आणि असं जे साररूप भागवतम जे आहे हे सर्वांपर्यंत प्रदर्शित केलेलं आहे, सर्वांना सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे असे करुणामय सुखदेव गोस्वामी जे आहेत यांना मी प्रणाम करतो. किती उत्कृष्टपणे भागवतात या गोष्टीचं वर्णन करतोय आपण की जेव्हा शौनक ऋषी यांना प्रश्न विचारायचे होते, त्यांनी सुत गोस्वामी त्यांचे जे आचार्य गुरु आहेत त्यांना प्रणाम केला. हरे कृष्णा. प्रभूजी म्यूटवर आहात. हरे कृष्णा. प्रभूजी तुम्ही म्यूटवर आहात. गुणगान केलं जात आहे. तर मी सांगत होतो की कशा प्रकारे आपण भागवतातून शिकू शकतो की जेव्हा आपल्या कधी काही कोणत्या गोष्टीचं वर्णन करायचं तर गुरुवर्यांना स्मरण करून त्यांचं गुणगान करून पुढे जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि तेच आपण पाहतो की आपणही रोज सकाळी जे आहे जेव्हा गुरुंचं वंदन करतो, वंदे गुरु श्री चरणारविंद, त्यामुळे रोज सकाळची मंगल आरती आणि गुरूंचं स्मरण जे आहे हे करणं फार गरजेचं आहे. धायन्स तू वंशस्थ यशस त्रिसंग आपण जेव्हा म्हणतो तर त्याच्याद्वारे सुद्धा आपण सांगतोय की अशा प्रकारे गुरूंचं यश जे आहे हे त्रिभुवनात गायलं जात आहे. आणि त्या यशाचं स्मरण जे आहे हे कमीत कमी 3 वेळा मी जे आहे हे स्मरण नक्कीच करेल. तर हे स्मरण जे आहे आपल्याकडून व्हायला हवं. आणि अशा प्रकारे गुरूंच्या आशीर्वादाने कृपेनेच आपण पुढे जाऊ शकतो. तर इथे आपण पाहतो की इथे सुत गोस्वामी सांगतायत की शौनक ऋषी सुखदेव गोस्वामी जे आहेत हे आध्यात्मिक गुरु आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी अतिशय त्यांच्या करुणेमुळे अहेतुकी कृपेमुळे त्यांनी जे आहे ह्या सर्व जडबुद्धीच्या बद्ध जीवांना हे जे ज्ञान आहे हे मिळावं यासाठी हे पूर्ण शास्त्रांचं साररूप जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तात्पर्य कोण वाचतंय? वामन गोपी माता. हरे कृष्णा प्रभूजी. तात्पर्य या श्लोकामध्ये आवाज येतो ना प्रभूजी? या श्लोकामध्ये श्री सुत गोस्वामी यांनी भागवताची पूर्ण भूमिका सारांश रूपाने सांगितली आहे. भागवत हे वेदांत सूत्रावरील स्वाभाविक असे परिशिष्टात्मक भाष्य आहे. वैदिक ज्ञानाचे केवळ सार मांडण्याच्या दृष्टीने श्री व्यासदेवांनी वेदांत सूत्रे किंवा ब्रह्मसूत्रे यांची रचना केली. भागवत हे या वैदिक वाङ्मयाचे स्वाभाविक भाष्य आहे.
श्री शुकदेव गोस्वामी हे वेदांत सूत्रावरील पूर्णपणे अनुभवी तज्ज्ञ होते आणि म्हणून भागवतावरील स्वतः अनुभवी भाष्यकारही होते. अज्ञानातून पूर्णपणे पार होण्याची इच्छा असणारे जे गोंधळलेले भौतिकवादी लोक आहेत, त्यांच्यावर कृपा करण्याकरिताच श्री शुकदेव गोस्वामींनी प्रथमच हे रहस्यमय ज्ञान सांगितले आहे. भौतिकवादी मनुष्य सुखी असू शकतो असा युक्तिवाद करण्यात काही अर्थ नाही. कोणताही भौतिकवादी प्राणी, मग तो श्रेष्ठ ब्रह्मदेव असो किंवा क्षुद्र मुंगी असो, सुखी असू शकत नाही. सर्वजण सुखप्राप्तीकरिता एखादी शाश्वत योजना आखण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्राकृतिक नियमानुसार त्यांची निराशा होते. म्हणून भौतिक जगत म्हणजे परमेश्वराच्या निर्मितीतील अत्यंत अंधकारमय प्रदेश आहे असे म्हटले आहे. तरी सुद्धा दुःखी जडवादी लोकांनी जर त्या प्रदेशातून बाहेर जाण्याची केवळ इच्छा केली तरी ते बाहेर जाऊ शकतात. परंतु दुर्दैवाने ती इतके मूर्ख असतात, त्यांना त्या अंधकारमय प्रदेशातून बाहेर जाण्याची इच्छाच नसते. म्हणून अशा लोकांची तुलना काटेरी फांद्यांचा स्वाद चाखणाऱ्या उंटांशी केलेली आहे. त्याला रक्तमिश्रित ढाळ्यांची चव फार आवडते. त्याला हे समजत नाही की ते रक्त आपले आहे आणि आपली जीभ त्या काट्यांमुळे कापली गेली आहे. त्याचप्रमाणे जडवादी मनुष्याला आपले स्वतःचेच रक्त मधासारखे गोड लागते. तो जरी स्वतः उत्पन्न केलेल्या भौतिक स्थितीने नेहमीच त्रस्त असला तरीही त्याला अशा परिस्थितीतून मुक्त होण्याची इच्छा नसते. अशा जडवादी लोकांना कर्मी म्हणतात. शेकडो सहस्रो कर्मी लोकात अगदी थोडेच लोक असतात ज्यांना भौतिक कर्माचा कंटाळा येतो आणि सांसारिक चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची इच्छा असते. अशा बुद्धिमान लोकांना ज्ञानी म्हणतात. वेदांत सूत्रे अशा ज्ञानी लोकांना मार्गदर्शन करतात. परंतु श्री व्यासदेव हे भगवंतांचे अवतार असल्या कारणाने वेदांत सूत्राचा दुरुपयोग दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून केला जातो हे त्यांना अगोदरच माहीत होते आणि म्हणून त्याने स्वतः वेदांत सूत्रांना परिपूर्ण करण्यासाठी भागवत पुराणाची रचना केली. असे स्पष्टपणे म्हटले आहे की भागवत हे ब्रह्मसूत्रावरील मूळचे भाष्य आहे. श्री व्यासदेवाने आधीच दिव्यत्वाच्या मुक्त स्तरावर असलेल्या श्री शुकदेव गोस्वामी या आपल्या पुत्राला भागवताचा उपदेश दिला. श्री शुकदेव गोस्वामीने स्वतः भागवतातील शिकवण अनुभवली आणि नंतर ती शिकवण स्पष्ट केली. ज्यांना भौतिक अवस्थेतून मुक्त व्हायचे आहे अशा सर्व प्रामाणिक जीवांकरिता श्री शुकदेवांच्या कृपेने भागवत वेदांत सूत्र उपलब्ध आहे. भागवत हेच वेदांत सूत्रावरील भाष्य आहे. श्रीपाद शंकराचार्यांनी त्याला हेतुपूर्वक स्पर्श केला नाही, हरे कृष्ण. कारण हरे कृष्ण. तर आपण पाहतो इथे की कशा प्रकारे इथे सुखदेव गोस्वामी जे आहेत हे सुखदेव गोस्वामी आपल्या सर्वांवरती अहेतुकी कृपा करतायत असं सुत गोस्वामी समजून सांगितलेलं आहे. इथे प्रभुपाद आपल्याला महत्वाचा मुद्दा सांगतायत की जडवादी भौतिक व्यक्ती जे आहेत हे उंटाप्रमाणे आहेत आणि हे सर्व भौतिक व्यक्ती जे आहे हे स्वतःच रक्त पितात आणि स्वतःच रक्त पिऊन त्यांना वाटतंय ते मधासारखं गोड वाटतंय, त्याचं आस्वादन करतायत आणि त्याच गोष्टीत चर्वणानम या गोष्टी करत राहतात आणि ते ह्या दुःखामध्ये आहेत. आणि एक वैष्णव जो आहे अतिशय करुणामयी असतो आणि दुसऱ्यांचं दुःख पाहूच नाही शकत नाही. आणि अशा प्रकारे सुखदेव गोस्वामी जे आहेत किंवा व्यासदेव जे आहेत यांनी इथे वेदांताचं सार जे आहे हे दिलेलं आहे. या श्लोकाद्वारे आपण पाहू शकतो श्रुती सारम एकम हे जेव्हा सांगितलेलं आहे इथे जेव्हा सुत गोस्वामी वर्णन करतायत की श्रुती सारम एकम म्हणजे श्रुती म्हणजे सर्व वेदांचं सार जे आहे हे म्हणजे श्रीमद भागवतम आहे. जेव्हा आपण पाहिलं सर्व वेदांत सार मी श्रीमद भागवतम श्रुते, त्यातून आपण पाहतो की कशा प्रकारे श्रीमद भागवतम जे आहे हे सर्व शास्त्रांचं सार आहे, सर्व वेदांचं सार आहे. आणि त्यामुळेच प्रभुपाद पुढे सांगतायत की दुर्भाग्याची गोष्ट आहे की श्रीपाद शंकराचार्य जे आहे या वेदांचं जो सार आहे वेदांचं सार आहे याला त्यांनी कधी स्पर्शच केला नाही. शंकराचार्यांनी कधीही श्रीमद भागवतमला स्पर्श केला नाही किंवा त्याच्यावरती टीका टिप्पणी केली नाही. त्यांनी वेदांत सूत्र जे आहे त्या वेदांत सूत्रांवरती टीका केली, त्याला शारीरिक भाष्य म्हणतात. शंकराचार्यांनी लिहिलेलं जे शारीरिक भाष्य आहे आणि ते शारीरिक भाष्य जे आहे हे खूप प्रचलित झालं आणि त्याच्यानंतर त्याच शारीरिक भाष्याला सर्व प्रमुख गेलं आणि त्यामुळे शंकराचार्यांचे जे फॉलोअर्स आहेत ते कधीही भागवताचं गुणगान करत नाही किंवा भागवताला वेदांताचा सार समजत नाही. आणि त्यामुळे त्यांनी सांगितले की अमुक अमुक कोणीतरी बोबदेव नावाचा व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने जे आहे भागवत लिहिलं आणि त्याच्यानंतर त्यात कितपत खरं आहे कितपत खोटं माहित नाही, त्यामुळे भागवताचं ते खंडन करतात.
पण हे दुर्भाग्य आहे. भागवत जे आहे हे सर्व वेदांचं सार आहे. हे स्वतः सुत गोस्वामी जे आहेत हे इथे सांगतायत की कशा प्रकारे श्रुतिसारम एकम हे जे आहे हे केवळ हेच जे आहे हे सर्व श्रुतीशास्त्रांचं सार आहे, सर्व वेदांचं सार आहे. आणि त्यामुळे या भागवताचं श्रवण करून आपल्याला आपलं जे आहे हे भलं होणार. तर इथे शिल प्रभुपाद जे आहेत सांगतायत की कशा प्रकारे शंकराचार्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे श्रीमद भागवतमवरची जी पहिली टीका जी आहे, भागवतमवर जे तात्पर्य दिलंय ते श्रीधर स्वामी दिलंय आणि त्यामुळे हे आपल्यासाठी एक आश्चर्य आहे, ते आपल्यासाठी अतिशय वंदनीय आहे. आणि कशा प्रकारे इथे शंकराचार्यांनी लोकांची दिशाभूल केलेली आहे आणि त्यामुळे वेदांताचा सार जो आहे हा भागवत आहे हे आपल्याला समजणं अतिशय गरजेचं आहे. आणि या भागवताद्वारेच व्यक्ती जो आहे या भौतिक अस्तित्वाच्या चक्रातून सुटका प्राप्त करणार आहे असं सांगतात. आणि त्यामुळे श्रीमद भागवतम हा दिव्य प्रकाश आहे आणि या प्रकाशात ब्रह्म परमात्मा भगवानाच्या रूपांनी साक्षात्कार दिव्य परमसत्य दृष्टिगोचर होऊ शकते. तर या श्रीमद भागवतमद्वारेच आपण भगवंतांना परमसत्याला जाणू शकतो. त्यानंतर आपण पाहतो की कशा प्रकारे इथे सुत गोस्वामी जे आहेत हे नरनारायण ऋषी जे आहेत यांना नमस्कार करतायत. त्याचबरोबर सरस्वती मातेला सुद्धा नमस्कार करतायत आणि व्यासदेवांनाही नमस्कार करतायत. तर अशा प्रकारे या सर्वांचं स्मरण करून सर्वांना नमस्कार करून जे आहे हे पुढे भागवताचं वर्णन जे आहे ते सुत गोस्वामी जे आहे हे करणार आहे. श्लोक क्रमांक 4. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. विजयाचे परमसाधन अशा श्रीमद भागवताची कथा प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम भगवान श्री नारायणांना तसेच नरोत्तम नरनारायण ऋषींना, विद्येची देवी सरस्वती मातेला व ग्रंथकार श्री व्यासदेवांना सादर प्रणाम करावा. इथे आपल्याला सुत गोस्वामी शिकवतात की कशा प्रकारे असे जे ऋषी आहेत त्यांना मी सादर प्रणाम करत आहे. नारायणम नमस्कृत्य नरम चैव नरोत्तमम. इथे नारायण भगवंत म्हणजे विष्णू यांना प्रणाम करतोय. त्यानंतर जे नरोत्तम नरनारायण ऋषी जे आहेत त्यांनाही प्रणाम करतो. त्यानंतर विद्येची देवी सरस्वती मातेलाही प्रणाम केला जातोय आणि त्याचबरोबर ग्रंथकार श्री व्यासदेव जे आहेत यांना सुद्धा सादर प्रणाम जो आहे हा केला गेलेला आहे. तात्पर्य कोण वाचतंय? वैभव प्रभूजी, वैभव केळकर प्रभूजी. वैभवी वैभवी वैभवी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. तात्पर्य: वैदिक शास्त्रे आणि पुराणे ही भौतिक अस्तित्वाचा अंधकारमय प्रदेश पार करून जाण्याकरताच आहेत. अनादी काळापासून बद्ध जीव बाह्य स्वरूपाच्या भौतिक विषय भोगाकडे आकर्षित झालेले असल्याने भगवंतांशी असलेल्या संबंधांचा त्यांना या स्थितीत विसर पडलेला आहे. अशा आत्म्याच्या या भौतिक जगात अस्तित्वासाठी अखंड संघर्ष चालू आहे आणि योजना आखून त्यातून बाहेर पडणे त्याला शक्य नाही. जीवनार्थ चाललेल्या या संघर्षातून त्याला मुक्त व्हावयाचे असेल तर त्याने भगवंतांशी आपला शाश्वत संबंध पुन्हा प्रस्थापित केला पाहिजे. त्याला जर उपायकारक योजना ग्रहण करावयाची इच्छा असेल तर त्याने वेद आणि पुराणे यांचा आश्रय घेतला पाहिजे. मूर्ख लोक म्हणतात की पुराणांचा वेदांशी काही संबंध नाही. तथापि पुराणे ही भिन्न प्रकारच्या लोकांकरिता योजलेली वेदांची परिपूरक स्पष्टीकरणे आहेत. सर्व श्लोक एका प्रकारचे नसतात. काही लोक सत्वगुणी असतात, काही लोक रजोगुणी असतात आणि इतर लोक तमोगुणी असतात. पुराणांचे विभाजन अशा रीतीने केलेले आहे की मनुष्यांचा कोणताही वर्ग त्याचा लाभ घेऊ शकतो आणि मनुष्य विस्मरणात गेलेली आपली मूळ स्थिती क्रमाक्रमाने पुन्हा प्राप्त करू शकतो. श्रील सूत गोस्वामी पुराणांची पाठ पद्धती दर्शवितात. वैदिक साहित्य आणि पुराणे यांच्या
प्रचारकांनी या पद्धतीचे अनुसरण करावे. भागवत हे निष्कलंक अमल पुराण आहे आणि विशेष रूपाने अशा लोकांना उद्देशून आहे की ज्यांना भवबंधनातून मुक्त होण्याची इच्छा आहे. हरी बोल. थँक्यू प्रभूजी. हा, इथे आपण पाहतो की कशा प्रकारे या भवबंधनातून, या भौतिक संसारातून, अस्तित्वातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आणि हे मुक्त होण्यासाठी श्रीमद भागवतम जे आहे हेच फक्त अमलकुमार पुराण आहे. इथे बऱ्याच वेळा श्रुतीशास्त्र आणि स्मृतीशास्त्र याच्यामध्ये बऱ्याच लोक असं म्हणतात की जे श्रुतीशास्त्र आहे आम्ही त्याच फक्त पालन करणार, पण स्मृतीशास्त्र आहे त्याचं आम्ही पालन करणार नाही. जेणेकरून इतिहास आणि पुराण जे आहे याला स्मृतीशास्त्रामध्ये याला स्मृतीशास्त्रामध्ये बघितलं जातं. कारण कोणतरी कोणतरी बोललंय सॉरी आणि पण खूप त्यामुळे कट. हरे कृष्ण प्रभू, सॉरी टू डिस्टर्ब यू, पण खूप आवाज कट होतोय तुमचा, ऐकायला नाही येते क्लिअर. आता येतोय आवाज? हा, आता येतोय. हा, तर मी सांगत होतो की कशा प्रकारे पुराण जे आहेत यांना स्मृतीशास्त्रामध्ये ओळखलं जातं आणि त्यांना श्रुतीशास्त्रामध्ये ओळखलं जात नाही. श्रुतीशास्त्र म्हणजे जे वेद आहेत हे श्रुतीशास्त्रामध्ये येतात, उपनिषद जे आहेत हे श्रुतीशास्त्रात येतात आणि त्यामुळे पुराण जे आहे यांना बऱ्याच वेळा त्यांचं खंडन केलं जातं. पण ही चुकीची गोष्ट आहे. प्रभुपाद सांगतायत की जे विद्वान आहेत, ज्यांना पूर्णपणे ज्ञान आहे, शास्त्राची जाण आहे, असे व्यक्ती जे आहेत हे स्मृतीशास्त्र आणि श्रुतीशास्त्र या दोनचाही स्वीकार करतात आणि त्यामुळे पुराणांचाही स्वीकार केला जातो. आणि त्या सर्व पुराणांमध्ये जे अमल पुराण आहे हे आहे ते म्हणजे श्रीमद भागवतम. आणखी एक महत्वाचा मुद्दा आपण इथे चर्चा करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम हे दोन्हीही ग्रंथ जे आहेत, हे दोन्ही शास्त्र जे आहेत हे स्मृतीशास्त्रातही येतात आणि हे श्रुतीशास्त्रातही येतात. कशा प्रकारे श्रुतीशास्त्रात येतात? कारण वेदांतांचा सार म्हणून भागवतम ओळखलं जातं. त्यामुळे आपण मागच्या श्लोकात पाहिलं श्रुती सारमेकम हे सांगून त्यांनी सांगितलंय की हे श्रुती जे आहे त्या सर्व शास्त्रांचं म्हणजे वेदांतांचा सार आहे आणि त्यामुळे ते श्रुतीशास्त्र आहे. आणि त्याचबरोबर हे पुराणात आहे, हे व्यासदेवांनी लिहिलेलं आहे किंवा हे कथारूपात वर्णन करण्यात आलेलं आहे. हे एक पुराण आहे, ह्याला अमल पुराण म्हणून ओळखलं जातं किंवा भागवत पुराण म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे हे जे आहे हे स्मृतीशास्त्रातच आहे. त्याच प्रकारे भगवद्गीता जी आहे ही महाभारताचा भाग आहे. महाभारत जे आहे हे इतिहासामध्ये आहे आणि इतिहास म्हटल्यानंतर ते स्मृतीशास्त्रात मोडलं जातं. त्यामुळे भगवद्गीता जी आहे ही स्मृतीशास्त्रात, पण त्याचबरोबर उपनिषद जे आहेत हे श्रुतीशास्त्रात येतात आणि त्यामुळे भगवद्गीता आहे याला गीतोपनिषद म्हणून ओळखलं जातं आणि त्यामुळे भगवद्गीता जी आहे ही श्रुतीशास्त्रातही आहे आणि स्मृतीशास्त्रात आहे, कारण ती उपनिषद म्हणून ओळखली जाते आणि त्याचबरोबर इतिहास म्हणून ओळखले जाते. त्याच प्रकारे भागवत जे आहे हे सर्व वेदांतांचा सार आहे, त्यामुळे ते श्रुतीशास्त्र आहे आणि त्याचबरोबर ते एक पुराण आहे, त्यामुळे ते स्मृतीशास्त्र आहे. आणि त्यामुळे जे श्रुतीशास्त्रातही आहे आणि स्मृतीशास्त्रातही आहे असं हे विशेष ग्रंथ म्हणून भागवतम. आणि त्याचबरोबर हे अमल आहे, त्यात कसल्याही प्रकारचा मल नाहीये, कसल्याही प्रकारच्या त्रुटी नाहीये. जो कोणी याचं ग्रहण करतो त्याचं जीवन जे आहे हे पूर्णपणे सार्थक होणार आहे. आणि त्यामुळे इथे सर्व भगवान नरनारायणना यांना सर्वांना प्रणाम करून पुढे वर्णन करण्यात आलेलं आहे की हे भागवतम जे आहे हेच माझ्या जीवनाचा आश्रय आणि हे व्यासदेवांनी लिहिलेलं भागवतम आहे, याचा मी आश्रय घेतोय असं सुत गोस्वामी सांगतात. ठीक आहे, आपण पाहूया श्लोक क्रमांक 5. या श्लोक क्रमांक 5 मध्ये इथे ऋषी मुनींनी विचारलेले प्रश्न आहेत याचं गुणगान करतायत सुत गोस्वामी, त्याचं कौतुक करतायत आणि ते सांगतायत की कशा प्रकारे तुम्ही विचारलेला प्रश्न जो आहे अतिशय योग्य, परफेक्ट क्वेश्चन आणि त्याचं परफेक्ट उत्तर जे आहे, परफेक्ट आन्सर हे आपल्याला मिळणार. श्लोक क्रमांक 5. मुनया साधु पृष्ठोऽहं भवद्भिर्लोकमंगलम यत् यत् कुतः पृष्ठ संप्रश्नो येनात्मा सुप्रसिद्धती. छान, अतिशय महत्वाचा श्लोक आहे हा, भाषांतरात सांगितले. हे मुनींनो, मला तुम्ही चांगला योग्य प्रश्न विचारलात. तुमचे प्रश्न उचित आहेत कारण ते प्रश्न भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहेत आणि म्हणून ते प्रश्न जगाच्या कल्याणाकरता समर्पक असे आहेत. केवळ अशाच प्रकारचे प्रश्न आत्म्याचे परिपूर्ण समाधान करण्यास समर्थ आहेत. यत्कृतः कृष्ण संप्रश्नो,
तर ते सांगताना सांगितलंय की कशा प्रकारे कृष्ण संप्रश्न भगवान श्रीकृष्णांविषयी उचित प्रश्न विचारणं येनात्मा सुप्रसिद्धती. आणि असा जो आत्मा आहे ज्याच्यामुळे ज्याने हा प्रश्न विचारलाय तो हा प्रश्न जो विचारणार किंवा हा प्रश्न जो जो व्यक्ती कृष्णाबद्दलचा प्रश्न विचारतो हा व्यक्ती जो आहे हा नेहमी प्रसन्न असणार आहे. सुप्रसिद्धती हा व्यक्ती जो आहे हा पूर्णपणे प्रसन्न होतो. तर या श्लोकाद्वारे सुत गोस्वामी जे आहेत ते ऋषीमुनींचं तर गुणगान करतायत, त्यांचं कौतुक करतायतच. त्यामुळे त्याचबरोबर एक अतिशय महत्वाचा मुद्दा इथे मांडतायत. ते सांगतायत की आपण भगवान कृष्ण जे आहे त्यांच्याबद्दल प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आपण जेव्हा पाहतो की अथातो भयंकर जिज्ञासा हे वेदांत सूत्र आहे, सॉरी अथातो ब्रह्म जिज्ञासा हे वेदांत सूत्र आहे. तर ह्या वेदांत सूत्रामध्ये ब्रह्माबद्दल चर्चा, परमब्रह्मांबद्दल परमसत्याबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे. पण आपण दुर्भाग्याने आता तो भयंकर जिज्ञासा करतो, ब्रह्म जिज्ञासा करत नाही. तर त्याच प्रकारे इथेही स्वामी जे आहेत हे सांगतायत की कृष्णाच्या संबंधित जे काही प्रश्न आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत आणि असे योग्य प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत. आणि हे योग्य प्रश्न कशासाठी आहेत? भवद्भिर लोकमंगलम, हे तुम्ही लोकमंगल हे जनकल्याण हे तुम्ही जारी म्हणजे सर्व जे व्यक्ती आहेत लोक आहेत त्यांच्या मंगल व्हावं, या भौतिक संसारातील कलियुगातले जे जीवात्मा आहेत त्यांचं मंगल व्हावं म्हणून तुम्ही हे प्रश्न विचारले. एक तर तुम्ही कृष्ण संबंधी विचारलेले आहेत, त्याचबरोबर सर्व जणांच्या लोककल्याणासाठी विचारलेले प्रश्न आहेत. आणि अशा हे जे प्रश्न आहेत असे प्रश्न जे आहेत तेच फक्त व्यक्तीला समाधान देऊ शकतात, समाधान करू शकतात. त्यामुळे तुम्ही विचारलेले प्रश्न आहेत हे अतिशय योग्य आहेत आणि ते मला अतिशय प्रसन्न करतात. तर हे प्रश्न ऐकल्यानंतर सुत गोस्वामी अतिशय प्रसन्न झालेले आहेत. तात्पर्य वाचा कोणी? अर्चना रेड्डी माताजी. अर्चना रेड्डी माताजी आहेत का? नाहीतर महाविष्णू माताजी वाचा. हरे कृष्ण. महाविष्णुप्रिय माताजी. हरे 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 कृष्ण. हरे श्लोक नंबर 4. श्लोक क्रमांक 5 तात्पर्य. अच्छा, ओके. हरे कृष्ण. ज्या अर्थी यापूर्वीच सांगितले आहे की भागवतात परम सत्याचा बोध होतो, त्या अर्थी नैमिषारण्यातील ऋषी मुनींनी केलेले प्रश्न योग्य आणि प्रामाणिक आहेत. ते प्रश्न परम सत्य भगवान श्रीकृष्णासंबंधी आहेत. भगवद्गीतेत भगवान म्हणतात की सर्व वेदांमध्ये दुसरे काही नसून केवळ माझा शोध करण्याची उत्कट इच्छा आहे. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णासंबंधी केलेले प्रश्न म्हणजे सर्व वेदांविषयीच्या जिज्ञासेचे सार सर्वस्व आहे. सारे जग प्रश्न उत्तरात संलग्न आहे. पक्षी, प्राणी आणि माणसे सतत प्रश्नोत्तरात व्यस्त असतात. सकाळ झाली की घरट्यातले पक्षी प्रश्न व उत्तरे यात व्यग्र असतात आणि सायंकाळ झाली की तेव्हा सुद्धा तेच पक्षी परत येतात आणि पुन्हा प्रश्नोत्तरात संलग्न होतात. मनुष्य प्राण्याला जर रात्री गाढ निद्रा लागलेली नसेल तर तो निरंतर प्रश्न आणि उत्तरे यामध्ये व्यग्र असतो. बाजारातले व्यापारी प्रश्न व उत्तरे यात मग्न असतात. तसेच न्यायालयातील वकील आणि शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी प्रश्न व उत्तरे यात व्यग्र असतात. संसदेतील कायदे करणारे लोकही प्रश्न व उत्तरे यात व्यग्र असतात. तसेच राजकारणी लोक आणि वृत्तपत्रांचे प्रतिनिधी हे सर्वच प्रश्न व उत्तरे यात व्यग्र असतात. आयुष्यभर जरी त्यांनी असे प्रश्न व उत्तरे करण्याचे चालू ठेवले तरी त्यांचे मुळीच समाधान होत नाही. भगवान श्रीकृष्णासंबंधी केलेली जी प्रश्न व उत्तरे असतात त्यांनीच केवळ आत्म्यास समाधान मिळू शकते. भगवान श्रीकृष्ण हेच आमचे अत्यंत परिचित स्वामी, जिवलग मित्र, पिता किंवा पुत्र अथवा मधुर प्रेमाचा विषय आहे. श्रीकृष्णांना विसरून आपण अनेक प्रश्न व उत्तरे निर्माण केली आहेत, परंतु त्यापैकी एकही आपल्याला पूर्णपणे समाधान देऊ शकत नाही. श्रीकृष्णांव्यतिरिक्त सर्व साधने केवळ तात्पुरते समाधान देणारी आहेत.
म्हणून जर आपल्याला पूर्ण समाधान हवे असेल तर आपण श्रीकृष्णाशी संबंधित प्रश्न उत्तरे केली पाहिजेत. विचारणा ही होणारच आणि उत्तर दिले जाणारच. त्याविना क्षणभरही जगता येणे शक्य नाही. भागवत हे श्री कृष्णाविषयक प्रश्नांचा व उत्तरांचा उहापोह करते. त्यामुळे हे दिव्य साहित्य वाचल्याने आणि ऐकल्यानेच आपल्याला सर्वोच्च समाधान मिळू शकते. म्हणून मनुष्याने भागवताचे अध्ययन करावे आणि त्यातून सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक विषयासंबंधीच्या सर्व समस्या सोडून घ्याव्यात. भागवत आणि श्रीकृष्ण हेच सर्व वस्तूंचे सार सर्वस्व आहे. श्री हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे आपण पाहतो कशा हे सार आहे. या श्लोक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतो की ऋषीमुनींचं म्हणजे उत्तर देताना इथे सर्वात महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला असं गुणगान करतायत आणि त्याच्यानंतर ते सांगतायत प्रभुपादही आपल्याला सांगतात की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारावेत आणि कशी चर्चा करावी. आता आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 6 आणि श्लोक क्रमांक 7 हे दोन श्लोक जे आहेत महत्वाचे. त्याच्यामध्ये प्रश्न 1 आणि प्रश्न 2 जे आहेत आपण आता नेहमी चर्चा करताना 6 प्रश्नांची चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये विशेष करून जो प्रश्न क्रमांक 1 आहे, कोणी सांगू शकतो प्रश्न क्रमांक 1 काय होता ऋषीमुनींचा? मानव जीवनाचं कल्याण कसं होणार? तर मनुष्यांसाठी सर्वात कल्याणार्थक कोणती गोष्ट आहे, कोणतं कार्य आहे ज्याने व्यक्तीचं कल्याण होऊ शकतं? आणि प्रश्न क्रमांक 2 कोण सांगेल? गुरुजी, सर्व शास्त्रांचे सार काय आहे? सर्व शास्त्रांचे सार काय आहे? तर हे दोन प्रश्न जे आहेत त्यांचं थोडक्यात उत्तर जे आहे हे श्लोक क्रमांक 6 आणि 7 मध्ये दिलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे सर्व मानव जीवनासाठी कल्याणार्थ कार्य काय आहे, ते म्हणजे भगवंतांची शुद्ध भक्ती. आणि सर्व शास्त्रांचा सार हा आहे की भक्तिमय व्यवस्थितपणे पालन करणे हे सर्व शास्त्रांचं सार. तर आपण हे या दोन श्लोकांच्या या द्वारे आपण प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 याचं उत्तर आपण पाहणार. आपण पाहूया श्लोक क्रमांक 6. सवय पुंसा परो धर्म यतो भक्तिर दोक्षजे प्रतीयता ययात्मासु प्रसिद्धती. भाषांतर: ज्यामुळे मनुष्याला परमदिव्य अशा भगवंतांची प्रेममय भक्ती प्राप्त होते तो अखिल मानव जातीचा परमधर्म होय. तर अखिल मानव जातीचा परमधर्म काय? तर भगवंतांची प्रेममय भक्ती प्राप्त करणे. अशी भक्ती अहेतुकी, हेतुरहित आणि अखंड स्वरूपाची असावी. अशा भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रसन्न होतो आणि तृप्त होतो. अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. तर सवय पुंसा परमधर्म, प्रत्येक माणसांसाठी, सर्व माणसांसाठी जे श्रेष्ठ उदात्त धर्म जो कोणता आहे तो यतो भक्तिर दोक्षजे. याच्यामध्ये कुठेही यतो ज्ञान, यतो कर्म, यतो अष्टांग असं काही सांगितलेलं नाही. इथे ताबडतोब त्यांनी सांगितलेलं आहे की मानव कल्याणासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भगवंत कृष्णांच्या प्रती प्रेममय भक्ती प्राप्त करणे. अहेतुकी आणि ती प्रेममय भक्ती कशी असावी? कसल्याही हेतूच्या व्यतिरिक्त असणं गरजेचं. आणि त्याचबरोबर अहेतुकी अप्रतिहता खंड असावी. निरंतर जे आणि अशी भक्ती आहे हा अतिशय प्रसन्न, तो ययात्मा सुप्रसिद्ध हा अति होतो. हा श्लोक क्रमांक 6 जो आहे याच्यामध्ये भक्तीचं गुणगान करण्यात आलेलं आहे आणि सांगण्यात आलेलं आहे की भक्ती जी आहे हाच एक केवळ मार्ग आहे. कशासाठी? सवय पुंसा परोधर्म, सर्व मानव जातीच्या कल्याणाकरता जो परमधर्म आहे तो म्हणजे भगवंतांची भक्ती. तर दुसरा कुठलाही मार्ग नाही. तात्पर्य कोण वाचतंय? हरे कृष्ण प्रभुजी. Yes. या विधानात सुत गोस्वामी नैमिषारण्यातील ऋषींच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देतात. ऋषींनी त्यांना अशी विनंती केली की त्यांनी सांगोपांग सर्व शास्त्रांचा सारांश काढावा आणि असा अतिमहत्वाचा भाग प्रस्तुत करावा ज्यामुळे पतित जीव किंवा सामान्य जन तो सहज रीतीने ग्रहण करू शकतील. वेदामध्ये मानवांसाठी 2 वेगवेगळ्या स्वरूपाचे धर्म मार्ग निश्चित
केले आहेत. एक प्रवृत्ती मार्ग किंवा भोग प्रवृत्तीचा मार्ग आणि दुसरा निवृत्ती मार्ग किंवा त्याग मार्ग. भोग प्रवृत्तीचा मार्ग निम्नतर आहे आणि परम अर्थासाठी त्यागाचा मार्ग उच्चतर आहे. जीवांचे भौतिक अस्तित्व ही वास्तविक जीवनाची रोगग्रस्त अवस्था आहे. वास्तविक जीवन हे आध्यात्मिक अस्तित्व होय किंवा ब्रह्मभूत स्थिती होय. अशा स्थितीत जीवन शाश्वत, आनंदपूर्ण आणि ज्ञानपूर्ण असते. भौतिक अस्तित्व अनित्य, मायिक आणि दुःखपूर्ण आहे. तेथे आनंद मुळीच नाही. दुःखातून दूर होण्याचे प्रयत्न केवळ निष्फळ आहेत. या जगात दुःखाची तात्पुरती स्थगिती म्हणजे सुख समजले जाते. म्हणून प्रगतिशील भौतिक सुखाचा मार्ग अनित्य, दुःखपूर्ण आणि भ्रामक असा आहे. हा निम्नतर आहे. परंतु परम भगवंतांचा प्रेममय सेवेचा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग शाश्वत, आनंदपूर्ण आणि ज्ञानपूर्ण जीवनाकडे उन्नत करणारा आहे. हा उच्च प्रकारचा मार्ग सांगितला आहे. जर या मार्गाचा निम्नतर मार्गाशी संबंध आला तर त्याचे स्वरूप दूषित होते. उदाहरणार्थ, भौतिक लाभापोटी भक्तीचा स्वीकार निश्चितपणे त्यागाच्या प्रगतिशील मार्गातील अडथळा आहे. परम कल्याणासाठी असलेला त्यागाचा मार्ग हा जीवनाच्या रोगग्रस्त स्थितीतील भोग सुखापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे. अशा भोगामुळे भौतिक रोगाची लक्षणे अधिक प्रबळ होतात आणि रोगाचा अवधी वाढतो. म्हणून भगवंतांची प्रेमसेवा अर्थात भक्ती शुद्ध स्वरूपातील असावी. अर्थात तेथे भौतिक भोगाची कामना यत्किंचितही नसावी. प्रत्येकाने भौतिक कामना, कर्मफलासक्ती, तर्कवितर्क सोडून प्रेममय सेवेच्या मार्गाचे अनुसरण करायला हवे. केवळ याचमुळे प्रत्येक जण परमेश्वराच्या सेवेत शाश्वत सुख प्राप्त करू शकतो. आम्ही धर्म म्हणजे व्यवसाय असा अर्थ हेतुपूर्वक केला आहे. कारण धर्म या शब्दाचा मूळ अर्थ ज्यामुळे मनुष्य आपले अस्तित्व धारण करतो असा आहे. जीवाने भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधास अनुसरूनच आपल्या कर्माचे आचरण करावे आणि हाच त्याच्या जीवनाचा आधार आहे. श्रीकृष्ण हे जीवनाचे मध्यवर्ती तत्व आहे. श्रीकृष्ण सर्वाकर्षक परमचेतन आहे किंवा इतर सर्व जीव आणि शाश्वत रूपे या सर्वांमध्ये श्रीकृष्णांचे शाश्वत रूप आहे. सर्व जीवांना आपल्या आध्यात्मिक सत्तेत स्वतःचे शाश्वत किंवा नित्य रूप आहे आणि भगवान श्रीकृष्ण हेच त्या जीवाचे आकर्षणाचे केंद्र आहे. श्रीकृष्ण नित्य परिपूर्ण आहेत आणि इतर सर्व जीव त्यांचे अंश आहेत. श्रीकृष्ण आणि जीव यांच्यातील संबंध किंवा नाते स्वामी सेवकाचे आहे. तो संबंध दिव्य आहे. आपल्या भौतिक जगातील जागतिक किंवा प्राकृतिक अस्तित्वाच्या अनुभवाहून तो संबंध पूर्णपणे भिन्न आहे. हा स्वामी सेवक संबंध हे सलगीचे अत्यंत स्नेहपूर्ण स्वरूप आहे. मनुष्याची प्रेममय सेवा जसजशी प्रगती होते तसा त्याला या संबंधांचा अनुभव येतो. वर्तमान भौतिक अस्तित्वाच्या बद्धावस्थेतही सर्वांनी भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेत स्वतःला संलग्न करावे. त्यामुळे क्रमशः वास्तविक जीवनाची समस्या सुटेल आणि मनुष्य पूर्णपणे समाधानी होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अशा प्रकारे आपण पाहतो की कशा प्रकारे पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर दिलंय भक्ती योग अधोक्ष, जे फक्त शुद्ध भक्ती जे आहे त्याच्याद्वारेच आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो आणि तोच एक केवळ मार्ग आहे जेणेकरून सर्व जे जीवात्मा आहेत त्यांचं कल्याण होईल आणि सर्व मानव जातीचा हा परम धर्म आहे भगवंतांची भक्ती करणे. इथे धर्म या शब्दाची व्याख्या सांगताना प्रभुपादांनी खूप छान प्रकारे सांगितले, ज्यामुळे मनुष्य आपले अस्तित्व धारण करतो. तर जेव्हा धर्म म्हणजे कोणत्या रंगाचा कपडा धारण करणे, धर्म म्हणजे कोणत्या प्रकारचे वस्त्र धारण करणे किंवा कोणत्या प्रकारची भाषा बोलणे किंवा कोणत्या प्रकारचं कार्य करणे, याला धर्म नाही म्हणायचं. धर्म म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे ते जाणणे. म्हणजे आपण एक शरीर नसून आत्मा आहोत. आत्मा जो आहे हा त्या भगवंतांशी संबंध जोडला गेला पाहिजे. भगवंतांशी संबंध जोडणे म्हणजे भगवंतांचा दास बनणे, भगवंतांचा सेवक बनणे. कारण जिवेर स्वरूप कृष्ण नित्यदास, आणि अशा प्रकारे भगवंतांचा नित्यदास बनून जे आहे आपण आपला संबंध जो आहे हा जोडू शकतो. आणि हा जो मार्ग सांगतो तो म्हणजे धार्मिक मार्ग आहे किंवा योग्य धर्म आहे. आणि त्यामुळे कृष्ण भक्ती किंवा भगवंतांची भक्ती योग जो आहे हा आपल्याला तत्परतेने लगेच सांगतो, त्वरित सांगतो की आपण जे आहे भगवंतांचे दास आहे आणि आपल्याला भगवंतांशी संबंध जोडायचा आहे.
आणि अशा भक्तियोगाद्वारे आपण तो भगवंतांशी संबंध योग्य प्रकारे जोडू शकतो. आणि जेव्हा व्यक्ती असा भगवंतांशी संबंध जोडतो, त्याचं जीवन जे आहे जीवनाचं पूर्णपणे सार्थक झालेलं आहे, त्याचं जीवन जे आहे पूर्ण कल्याणमय आहे, शुभ झालेलं आहे. तर खरंच आपल्या जीवनात शुभ लाभ हवा असेल तर आपल्याला भगवंत कृष्णांच्या चरणांचा आश्रय घेणं गरजेचं आहे. तर हा इथे अशा प्रकारे पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलंय. त्यानंतर श्लोक क्रमांक 7 मध्ये ज्ञानावरती चर्चा करण्यात आलेली आहे. कारण सर्व शास्त्रांचं सार काय आहे आणि त्यात ते म्हणजे भगवंतांच्या भक्तीचं जे पालन आहे ते योग्य ते करावं, हे सर्व शास्त्रांचं सार आहे. हे श्लोक क्रमांक 7 मध्ये समजून सांगण्यात आलेलं आहे. श्लोक क्रमांक 7. हरे कृष्ण प्रभू. या ठिकाणी प्रभूजी. हरे कृष्णा प्रभू. या जय ठिकाणी पूर्व शब्द वापरलाय, म्हणजे आपण हे समजा ना की मानव जीवनासाठी सर्वश्रेष्ठ धर्म, जर मानव शरीर ज्यांनी धारण केलं त्यासाठी सर्वश्रेष्ठ धर्म, जसं देश धर्म किंवा मातृधर्म, पितृधर्म, अनेक धर्म किंवा धर्म अर्थ कामोक्ष, या सर्वांपेक्षा सर्वश्रेष्ठ म्हणजे भगवंत श्रीकृष्णाशी नातं जोडून प्रेममय संबंध स्थापित करणे. ह्यालाच आपण पूर्व धर्म असं म्हणू शकतो ना, म्हणजे सर्वात श्रेष्ठ धर्म मनुष्यासाठी. बरोबर आहे. इथे जी परधर्म जे आहे, या परधर्माची हीच व्याख्या देण्यात आलेली आहे की परधर्म म्हणजे सर्वात महत्वाचा धर्म काय, सर्वात उत्तम धर्म काय, सर्वात श्रेष्ठ काय, ते म्हणजे भगवंतांची भक्ती करणे, भगवंतांच्या प्रेमपूर्वक भक्तीमध्ये संलग्न होणे, हा सर्वात परम धर्म जो आहे. आणि जीवाचं ते स्वरूप आहे आणि त्या जीवाचं कर्तव्य आहे. असं केल्यानंतरच तो जो आहे आपला परम धर्म जो आहे तो पार पाडणार आहे, तो करू शकणार आहे. थँक्यू व्हेरी मच. श्लोक क्रमांक 7. वासुदेव. प्रभूजी हा माताजी बोला. प्रभूजी, पहिल्या अध्यायांमध्ये ना धर्म म्हणजे साक्षात भगवंताने दिलेले नियम आहेत आणि हित पण म्हणजे धर्माचा अर्थ, ज्यामुळे मनुष्य आपले अस्तित्व धारण करतो. मग दोन्हीचा अर्थ एकच येतोय का? हो बरोबर आहे ना. भगवंतांनी दिलेले नियम काय आहेत, भगवंतांनी त्यांच्याशी संबंध जोडण्यासाठी ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याद्वारे आपलं अस्तित्व समजणार आहे आणि आपण त्या गोष्टींचं पालन करणार आहे, त्या नियमांचं पालन करणार आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. जसं धर्म या शब्दाचं समजून सांगताना मी नेहमी सांगत असतो की साखर जे आहे त्याचा धर्म काय, गोडवा. मिरचीचा धर्म जो आहे ही तिखटपणा आहे. मिरची आपला कधीही धर्म बदलत नाही. असं नाही पहिला मिरचीने आज ठरवलं की मला कडू धर्म पाहिजे, मी कडू बनणार आहे, असं कधी होत नाही. साखरेने कधी ठरवून होत नाही. त्यांचा जो धर्म आहे आणि त्या गोष्टीची ते राहतात टिकून. तर त्या गोष्टी तशाच प्रकारे जीवाने सुद्धा आपला जो धर्म आहे, आपलं अस्तित्व जे आहे त्याचं पालन करणं गरजेचं. आणि आपलं अस्तित्व काय की भगवंत श्रीकृष्णाला शरणागत व्हायचं, त्यांचा दास बनून राहायचं. आणि त्यांचं दास बनून राहायचं म्हणजे काय, त्यांनी दिलेली शिकवणूक जो आहे, त्यांनी दिलेले जे नियम आहेत त्याचं पालन करावं. तर त्यामुळे धर्म जेव्हा त्यांनी तिथे समजून सांगितलं की भगवंतांनी दिलेले नियम आहेत तेही योग्य आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपलं अस्तित्व समजून घेणं गरजेचं आहे की आपण भगवंतांचे नित्यदास आहोत आणि त्या अस्तित्वाद्वारे भगवंतांची प्रेममय सेवा जी आहे ही आपण सुरू करणं गरजेचं आहे. त्याला भक्ती योग असं म्हणतात. ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू. अजून कोणाला काही विचारायचं आहे? ठीक आहे. श्लोक क्रमांक 7. वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजिता जनयातेषु वैराग्यम ज्ञानम च यद हेतुकम. भगवान श्रीकृष्णांची प्रेममय सेवा करणारे मनुष्यास लगेच अहेतुकी ज्ञान आणि भौतिक जीवनाबद्दल अनासक्ती प्राप्त होते. तर इथे यद अहेतुकम असं सांगितलंय, ज्ञानम च यद अहेतुकम, ज्याला प्रभुपादांनी भाषांतर करताना सांगितलंय की अहेतुकी अकारण असं ज्ञान आहे. तर भक्ती सोडून बाकी दुसरं कुठलंही ज्ञान जे आहे ज्याला अहेतुकम म्हटलेलं आहे, कसलंही ते जे ज्ञान जे आहे हे अकारण आहे, हे निर्हेतूचं कसं, तो आपला जो मेन हेतू आहे, जो प्रमुख हेतू आहे त्या हेतूपर्यंत घेऊन जाणार नाहीये. मग ते ज्ञान जे आहे हे वैराग्याबद्दल असू शकतं, ते ज्ञान जे आहे हे वर्णाश्रमाबद्दल असू शकतं, ते ज्ञान जे आहे हे धर्म अर्थ काम मोक्ष असू शकतं, किंवा किंवा थोडक्यात समजायचं ज्या ज्ञानामध्ये भगवंतांच्या गुण रूप लीला नाम याची चर्चा होत नाही ते ज्ञान जे आहे हे याला निर्हेतुकम म्हणते किंवा अहेतुकम असं म्हणण्यात आलेलं आहे. तर इथे जे वर्णन करण्यात आलंय की भगवंतांच्या श्रीकृष्णांच्या प्रती जी प्रेममय सेवा करणारा मनुष्य जो आहे हा लगेच अहेतुकी ज्ञान जे आहे आणि त्याचबरोबर
भौतिक जीवनाबद्दलची अनासक्ती त्याच्यामध्ये ही तत्परतेने तो प्राप्त करतो. दोन गोष्टी तो प्राप्त करतो. जो भगवंताची भक्ती करतो तो म्हणजे बाकीचे जे ज्ञान आहे किंवा कर्म आहे किंवा सिद्धी आहे किंवा कसल्याची योग पद्धती या सर्व गोष्टींच्या पाठीमागे लागत नाही. त्याला फक्त एकच गोष्ट जाणतो, तो म्हणजे भक्तिशास्त्र. आणि या भक्तिशास्त्रांद्वारे मी कशा प्रकारे भगवंतांबद्दलचं ज्ञान प्राप्त करू शकेल. भगवंतांच्या बद्दलचं ज्ञान म्हणजे त्यांचं गुण, रूप, लीला, नाम जे आहे हे त्याचा जो गोडवा जो आहे, त्याचं ज्ञान जे आहे तो प्राप्त करण्याचा प्रयत्न. त्यामुळे भक्त जो आहे हा अध्ययन करतो. भक्त जो आहे हा शास्त्र नक्कीच वाचतो. तो फक्त भावुकतेने जीवन जगत नाही. तो ज्ञानाचा आधार घेतो. पण त्याचं ज्ञान जे आहे ते फक्त भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून आणि भगवंतांच्याच आजूबाजूला असतो. तो बाकीच्या कुठल्याही ज्ञानाच्या पाठीमागे लागत नाही. आणि त्यामुळे त्याला अहैतुकीम ज्ञानम असं सांगून वर्णन केलेलं इथे सुत गोस्वामींनी. आणि असा जो भक्ती करणारा भक्त जो आहे हा नक्कीच भौतिक जीवनापासून निरासक्ती त्याच्यामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते. आपणही स्वतःच्या जीवनाचं पाहिलं तर आपणही किती गोष्टींना आसक्त होतो. किती खाण्यापिण्याच्या गोष्टी असू शकतात, ऐकण्याच्या गोष्टी असू शकतात, काही वाईट संघ असू शकतो. या सर्व गोष्टींपासून हळूहळू जशी जशी भक्तीमध्ये रुची वाढली त्या सर्व गोष्टींपासून आपण निरासक्त होतो आणि जास्तीत जास्त भक्त संघ आणि भगवंत यांना आपण आसक्त होतोय. तर ही भक्ती करणाऱ्या व्यक्तीला प्राप्त झालेली जी कृपा आहे त्या भक्ती करणाऱ्या व्यक्तीला ही गोष्ट जी आहे ही प्राप्त होते असं सांगण्यात आलं आहे. आणि त्यामुळे जो दुसरा प्रश्न आहे की सर्व शास्त्रांचा सार काय आहे तर ते सांगताना सांगण्यात आलेलं आहे की सर्व शास्त्रांचा सार आहे म्हणजे वासुदेव भगवती भक्ती योग प्रयोजित. वासुदेव कृष्णांबद्दलची जी भक्ती आहे, भक्तिमय जीवन जे आहे त्याच्यामध्ये प्रेममय सेवा जी आहे त्याच्यामध्ये संलग्न होणे. आणि असा संलग्न झालेला व्यक्ती जो आहे हा बाकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये रुची घेत नाही. तर काय प्रोसेस आहे, काय सर्व शास्त्रांचा सार म्हणजे भगवंतांची अहेतुकी भक्ती करणं आहे आणि नको त्या गोष्टींच्या निरर्थक गोष्टींच्या पाठीमागे न धावणे. तात्पर्य कोणी वाचतंय? तात्पर्य जे लोक भगवान श्रीकृष्णांची प्रेममय सेवा करणे म्हणजे भौतिक भावुकता समजतात ते असा विवाद करतात की दिव्यानुभूतीसाठी धर्मग्रंथात यज्ञ, दान, तप, ज्ञान, योग आणि तत्सम प्रक्रिया सांगितल्या आहेत आणि ज्यांना उच्च स्तरावरील साधना करता येत नाही त्यांच्यासाठी भक्ती मार्ग आहे. सामान्यपणे असे म्हटले जाते की भक्तिपंथ हा शूद्रांकरिता, वेश्यांकरिता आणि अल्पज्ञ स्त्री जाती करता आहे. परंतु वस्तुस्थिती अशी नाही. भक्तिपंथ सर्व दिव्य साधन पद्धतीत सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून तो एकाच वेळी उदात्त आणि सुगम आहे. जे शुद्ध भक्त आपल्या भगवंतांशी संबंध व्हावा म्हणून तीव्र इच्छा करतात त्यांच्याकरता भक्तिपंथ उदात्त आहे. आणि जे भक्तिभावनेच्या उंबरठ्यावर नुकतेच आलेले आहेत अशा नवसाधकांकरिता भक्तिपंथ सुगम आहे. भगवान श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या संबंधांची प्राप्ती करणे हे एक मोठे विज्ञान आहे. हे विज्ञान शूद्र, वैश्य, स्त्रिया आणि इतकेच काय पण जे हीन कुळात जन्मलेल्या शूद्रांपेक्षाही हीन स्तरावर आहेत अशा अखिल प्राणीमात्रांसाठी उपलब्ध आहे. असे असताना सुयोग्य ब्राह्मण आणि महान साक्षात्कारी राजे अशा उच्च स्तरावरील लोकांबाबत काय बोलावे. यज्ञ, दान, तप अशी जी श्रेष्ठ प्रतीची इतर कर्मे आहेत ती सर्व शुद्ध आणि वैज्ञानिक भक्तिपंथाची सहाय्यक अंगे आहेत. ज्ञान आणि अनासक्ती ही तत्वे म्हणजे दिव्य अनुभवाच्या मार्गावरील दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. संपूर्ण आध्यात्मिक प्रक्रिया ही सर्व प्राकृत कंसात भौतिक आणि अप्राकृत आध्यात्मिक गोष्टीचे पूर्ण ज्ञान करून देते. अशा परिपूर्ण ज्ञानाचे फळ हे आहे की मनुष्य सांसारिक आसक्तीपासून मुक्त होतो आणि आध्यात्मिक कर्मामध्ये आसक्त होतो. अल्पबुद्धीच्या लोकांना वाटते त्याप्रमाणे भौतिक गोष्टीतून विरक्त होणे म्हणजे संपूर्णपणे निष्क्रिय होणे नव्हे. चांगली किंवा वाईट फळे देणारी कर्मे न करणे म्हणजे नैष्कर्म्य होय. नकार म्हणजे सकारात्मक गोष्टीचा निषेध नव्हे. अनावश्यक वस्तूंचा निषेध म्हणजे आवश्यक वस्तूंचा निषेध होत नाही. भौतिक स्वरूपाची अनासक्ती याचा अर्थ अभौतिक अथवा आध्यात्मिक बाबतीत उदासीनता नव्हे. भक्ती मार्ग अशा सार्थक स्वरूपाच्या साक्षात्कारासाठी आहे. जेव्हा सार स्वरूपाचा साक्षात्कार होतो तेव्हा असार रूपे आपोआपच दूर होतात. म्हणून भक्तिपंथाच्या विकासासोबत इष्टरूपाची निश्चितपणे सेवा करण्याने मनुष्य साहजिकच निकृष्ट गोष्टींपासून दूर होतो आणि सर्व
श्रेष्ठ गोष्टीत आसक्त होतो. जीवाचा सर्वश्रेष्ठ धर्म भगवत भक्ती हा असल्यामुळे तो भौतिक इंद्रिय भोगातून दूर होतो. शुद्ध भक्तांचे हे लक्षण आहे. तो मूर्ख नसतो, निकृष्ट शक्तीत मग्न नसतो, तसेच त्याच्यापाशी प्राकृत मूल्ये नसतात. शुष्क तर्कवाद करून या स्थितीवर पोहोचणे शक्य नाही. सर्व शक्तिमान भगवंतांच्या कृपेनेच हे प्रत्यक्षात घडून येते. निष्कर्ष असा आहे की जो शुद्ध भक्त आहे त्याच्या ठिकाणी ज्ञान, वैराग्य इत्यादी सर्व गुणांचे गुण असतात. परंतु जो केवळ ज्ञानी आहे किंवा त्यागी आहे त्याला भक्तिपंथाची ओळख अवश्य असतेच असे नाही. भक्ती हा जीवांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. हरे कृष्ण. अशा प्रकारे शुद्ध भक्ती जी आहे हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. यात सर्वात महत्वाचा मुद्दा प्रभुपादांनी सांगितलाय की बऱ्याच वेळा हा खूप मोठा गैरसमज असतो आणि त्यामुळे भक्ती करणारे जे व्यक्ती आहेत किंवा भक्ती मार्गाचं पालन करणारे व्यक्ती जे आहेत यांना उगाचच भावुक व्यक्ती म्हणून समजलं जातं किंवा भक्ती मार्ग जो आहे हा अल्पज्ञ जे बुद्धिमान नाही अशा व्यक्तींसाठी आहे असं मानलं जातं आणि हा शूद्रांसाठी किंवा जे अल्पज्ञ आहेत त्यांच्यासाठी आहे असंच मानलं जातं. हे अतिशय चुकीचं आहे. भक्ती मार्ग जो आहे हा इनफॅक्ट प्रभुपाद त्यामुळे सांगतात जो भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो सर्वात बुद्धिमान व्यक्ती आहे, कारण त्याला सर्वात परम उच्च गोष्ट जी आहे ही प्राप्त झाली आहे किंवा त्यांनी सर्वात परम उच्च गोष्ट जी आहे त्याचा स्वीकार केला आहे आणि त्यामुळे तो अतिशय बुद्धिमान आहे. आणि त्यामुळे कोणीही भक्ती मार्गाला कमी लेखणं योग्य नाहीये. आपल्या ब्रह्ममत व गौडीय वैष्णव संप्रदायात सुद्धा ही गोष्ट काही कालांतराने चैतन्य महाप्रभूंच्या तिरोभावानंतर किंवा षडगोस्वामींच्या तिरोभावानंतर ही गोष्ट पाहण्यात आली होती की जे ब्रह्ममत व गौडीय वैष्णव संप्रदाय म्हणजे एक भाऊक लोकांचा संप्रदाय आहे. त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं तत्व नाहीये, त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं ज्ञान नाहीये असं समजलं जात होतं. आणि त्यामुळे प्रभुपाद इथे खास करून भार देत आहेत. नंतर जेव्हा बलदेव विद्याभूषण किंवा बाकीचे आचार्यवृंद आले त्यांनी जेव्हा आपलं तत्व प्रस्थापित पुन्हा केलं, म्हणजे जेव्हा आपले गोस्वामी होते त्यांच्यानंतर 150 वर्ष असं वातावरण होतं की फक्त भक्ती म्हणजे कुठेतरी भगवंतांच्या बद्दल रासलीला करणे किंवा भगवंतांचं उगाचच भावविभोर होऊन किंवा रडणे आणि नंतर बाकीच्या वेळेस इंद्रिय भोग करणारे असे व्यक्ती. त्यामुळे भक्ती विशेष करून गौडी वैष्णव संप्रदायात भक्ती म्हणजे भावुकता म्हणून समजलं जातं. त्याला कुठलाही शास्त्राचा आधार नव्हता किंवा जोपर्यंत गोविंद भाष्य आलं नव्हतं तोपर्यंत आपल्या संप्रदायामध्ये कुठलीही गोष्ट जी आहे त्याच तत्वाच्या आधारावरती नाही असं समजलं जायचं. आणि त्यामुळे आपल्या आचार्यांनी पुन्हा या गोष्टी प्रस्थापित केल्या आणि त्यामुळे या भक्तिशास्त्रांचं अध्ययन विशेष करून भगवद्गीता, भागवतम सारख्या ग्रंथांचं अध्ययन जे आहे हे व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण हे अध्ययन व्यवस्थित करू त्यावेळेस नक्कीच भक्ती म्हणजे काय हे समजणार आहे. आता जसं आपण पाहणार आहोत की इथून पुढचे श्लोक 29 श्लोकांपर्यंत जवळपास 29 श्लोकांपर्यंत पूर्णपणे भक्तीची जी पद्धती आहे त्या पद्धतीचं गुणगान केलंय की कशा प्रकारे कृष्ण जे आहेत हेच आपले पूजनीय आहेत किंवा भक्ती मार्ग जो आहे हा बाकीचे जे कोणते कर्तव्य आहेत किंवा कर्म आहेत त्यांच्यापेक्षाही उच्च स्तरावरती आहे. असं बऱ्याच ह्या पूर्ण श्लोकांमध्ये भक्ती याचं गुणगान केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला जर भगवंतांच्या प्राप्ती करायची असेल किंवा या भौतिक जड संसारातून मुक्त व्हायचं असेल किंवा सर्वांच्या कल्याणाकरता कोणते मार्ग आहेत म्हणजे भक्ती मार्ग. आणि तो भक्ती मार्ग जो आहे हा सर्वोत्कृष्ट आहे आणि या सर्वोत्कृष्टचा मार्गाचं पालन करणारा व्यक्ती जो आहे हा सर्वात बुद्धिमान आहे. आणि त्यामुळे हा सर्वश्रेष्ठ धर्म आपण पालन करतो याचा आपल्याला आनंद असला पाहिजे आणि आपण या भगवत भक्ती मार्गाचं योग्य प्रकारे पालन करायचं. आणि जो कोणी ह्याचं योग्य प्रकारे पालन करणार आहे तो त्वरित जो आहे या अहेतुकी ज्ञानातून मुक्त होणार आहे आणि त्याचबरोबर भौतिक जीवनाबद्दलची जी अनासक्ती आहे त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे. असं इथे सुत गोस्वामी जे आहेत हे भक्ती मार्गाचं गुणगान करतायत आणि पहिल्या 2 प्रश्नांचं उत्तर जे आहे हे देत आहेत. तर इथून पुढे 29 श्लोक जे आहेत त्याच्यामध्ये आपण पहिल्या 2 प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती पाहणार आहोत. ठीक आहे. आज आपण इथे विराम देऊयात. उद्या आपण 2:30 वाजता भेटूयात आणि त्यानंतरचे 2 सेक्शन जे आहेत पुढचे ते आपण उद्या कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. एक महत्वाची सूचना, आपली जी परीक्षा आहे या पहिल्या युनिटची ती आता आपण आज 17 तारीख आहे, 17 मे, 17, 18 आणि 24, 25 हे आपले क्लासेस होतील.